तुमच्यापैकी किती लोक यात अडकली आहेत की प्रिलिम्स होतीये की नाही, होतीये की नाही, होतीये की नाही. सज्जी लोक यात अडकली आहेत त्यांना सांगतो, सगळं गुंडाळा गावाकडे जा. हे तुमच्यासाठी नाही, पुढचे 5 वर्ष हे क्रुशियल असणारे. सगळ्यात पहिली क्रुशियल गोष्ट सांगतो की काही काय तुम्ही काय वाचलंय, तुम्ही काय वाचलं नाहीये, मला हे वाचायचं बाकी आहे, ते वाचायचं बाकी आहे, या सगळ्यांचा विचार करत बसणारे असाल तर परत सांगतो, तो सोनियाचा दिवस तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही की हे वाचून झालंय. आपला हा सगळा जो प्रोग्राम आहे याचा पर्पज आहे टू राईट मिनिमम 1000 क्वेश्चन्स हिअर. या ठिकाणी फक्त मोजके काही सेशन्स यूट्यूबला अवेलेबल असतील, त्यांचे सगळे सेशन्स क्लोज्ड असतील. रिझन बिंग की तुम्ही किती लिहायला हवं हे आम्हाला सांगायचं आहे. त्यानंतरला काही पर्स्पेक्टिव्ह, जर तुम्ही कसं वाचावं, काय वाचावं. सो पहिला डाऊट सगळ्यांनी काढून टाका. तो डाऊट हा काढून टाका की माझं वाचायचं बाकी आहे, मग मी काय करू. राईट. आणखीन असं आहे की आम्ही सगळ्या फॅकल्टीजनी हे ठरवलं की जेव्हा तुम्ही इथे येताय तर हे लेक्चरसारखं असणार नाही. मी सगळ्यात अगोदर आपण हा जो प्रोग्राम आहे इथं ऑफलाईनचा प्रोग्राम जो फ्रीमध्ये असणार आहे तो कसा असणार आहे तर एक सिम्पल तुम्हाला सांगतो. आमचा पर्पज काय आहे या इथं ही पहिली क्लॅरिटी. मग पुढं आपण दुसऱ्या गोष्टी बघूया. हां नाही. सो सगळ्यात पहिलं काय आहे, हा प्रोग्राम कसा आहे. सो 3 days पर वीक तुम्हाला यायचं आहे. हा प्रिफरेबली थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे असं असणार. ज्यांना कंटाळा येतोय त्या सगळ्यांना हे परत सांगतो की ही परीक्षा तुमच्यासाठी नाही आहे. खास करून पुरुष वर्गाला सांगतो की तुमच्यासाठी कॉम्पिटिशन एवढं टफ आहे. मी खूप भेटलेल्या सगळ्या लोकांना साधं कंपॅरिझन सांगितलं की EWSचा मेलचा कट ऑफ आहे 99. EWSचा म्हणजे आता परीक्षा झाली फॉरेस्टची, आणि EWSचा फिमेलचा कट ऑफ आहे 187. फरक लक्षात घ्या. EWS कॅटेगरीचा रायटिंगचा मेलचा कट ऑफ आहे 99. EWSचा रायटिंगचा फिमेलचा कट ऑफ आहे 187. रिझन बिंग की खूप सगळ्या मुली या ओपनमधनं पास नाही झाल्या. म्हणजे 187ची जी मुलगी आहे, 186ची जी मुलगी आहे तिला पोस्ट मिळालेली नाही आहे, आणि 99 रायटिंगला मार्क असणाऱ्या मुलाला सुद्धा पोस्ट मिळालेली आहे. एवढा डिफरन्स आहे. असं का? तुमची लँग्वेज, तुमचा सिस्टमॅटिकपणा, तुम्ही कसं लिहिताय, काय लिहिताय, कशावर काम करताय, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा पेशन्स. मग इथं मुलींचा कट ऑफ 187 का गेला तर मुली कॅटेगरीमधनं पास झाल्या, त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीतनं पास झाल्या, ओपन मेलमधनं पास नाही झाल्या. मग दरवर्षी असं होऊ शकतं ना? असं नाही होणार आहे. असं का नाही होणार आहे? तुम्हाला साधं गणित सांगतो. आत्तापर्यंत असं होतं की मुला आणि मुलगी दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर मुलगा 5 वर्ष राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हची तयारी करायचा, मुलीला 2 वर्ष मिळायचे. तिसऱ्या वर्षी कणत कुतत काहीतरी अभ्यास करावा लागायचा. मुलगा 5 वर्ष ऑब्जेक्टिव्ह रटतो स्वतः ऑब्जेक्टिव्ह खूप चांगलं होतं. मुलगी 2 वर्षात अभ्यास करायची, थांबायची का निघून जायची. सो डिड नॉट हॅव द चान्स की पुढं काहीतरी कंटिन्यू करता येईल, कंटिन्यू करता येणार नाही. यामुळे मुलांचा प्रिलिमचा कट ऑफ जास्त लागायचा आत्तापर्यंत. इथून पुढं असं आहे, मुलाला मुलीला तेवढाच वेळ प्रिलिम्सला देता येणार आहे, कारण बाकी सगळा वेळ त्यांचा रायटिंगमध्ये कन्झ्युम होणार आहे. बरोबर आहे. जो आत्तापर्यंत मुलांना ॲडव्हान्टेज होता की ते ऑब्जेक्टिव्ह खूप जास्त दिवस करायचे. त्यामुळं असं आहे की मुलांचा आणि मुलीचा प्रिलिम्सचा कट ऑफ रिलेटिव्हली जवळपास त्याच लेवलला लागणार आहे. ही गोष्ट आहे. त्यामुळं जर का मुली ओपन मेलमधनं और कॅटेगरीच्या ओपनमधनं पास झाल्या, ओपन मेलमधनं और कॅटेगरीच्या जनरलमधनं पास झाल्या, कारण कॅटेगरीमध्ये मुलांना आरक्षित जागा नसतात. बरोबर आहे. कॅटेगरीत काय असतं की कॅटेगरी जनरल कॅटेगरी समजा लेटेस्ट NTC, तर NTCमध्ये कसं असतं की जनरल NTC आणि फिमेल NTC असं असतं. जर समजा ती मुलगी जनरल NTCमधनं पास झाली तर ती NTCच्या सगळ्या जागा खाणार. का? रायटिंगवर तुम्हाला तेवढी कमांड आणणं गरजेचं आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कसं लिहिताय. सो आरंभ नावाचा आपला हा जो प्रोग्राम आहे, इथं येऊन बसून लिहायला कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथं येऊन बसून लिहायला तुम्हाला 1 रुपयासुद्धा पे करायचा नाही आहे. कार्यक्रमाचा वेळ आहे थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे 5:30 to 8. वेळ असा ठेवला आहे. नॉर्मली तुमचा जर 5 ते 7 ठेवला तर नुकसान असं होतं तुम्ही 4:30ला चहाला जाता, आणि 5 ते 7 जर ठेवलं तर 4:30 पासून तर तुमच्या मेसचा वेळ जर समजा संध्याकाळी 9 असेल तर तुम्ही 4:30 पासून 9 म्हणजे 3.5 तास टाइमपास करता.
हे 2.5 तास जर सोडले तर. म्हणून आम्ही काय म्हणत नाही की तुम्ही 5 वाजता चहाला निघावं, तुमच्या अभ्यासिकेतनं निघावं. आसपास जर असाल तर आणखीन फायदा आहे, इथंच या असं काही नाही आहे. पण आसपास जर असाल तर 5:30ला निघावं, हाफ आवर ब्रेक. 5:30 ते 8 यामध्ये 8 नंतर तुम्ही अर्ध्या तासात 8:30च्या आसपास तुम्ही तुमच्या मेसला जावं. हे सगळं जे करतो हे आम्ही स्वतः तयारी केलेली आहे. आणि हा जो प्रोग्राम डिझाईन केला, हा जो मी स्वतः UPSC करताना ज्ञान प्रबोधिनी जे आम्ही केलं, आमचा ॲक्च्युली कसं होतं, आमचा वेळ वेगळा होता. आमचे जे सिनियर होते, मग त्यात भूषण पाटील सर असतील, IAS तांबोळी सर असतील, खेतमळी सर असतील, प्रशांत वडनेर, सगळे IAS और शमा ढोक मॅडम जे सोलापूरचे असेल त्यांना माहिती आहे. सो ही सगळी लोक आमचा प्रोग्राम किती वाजता घ्यायचे, या प्रोग्रामचा वेळ होता रात्री 9:30. 9-9:30ला सगळ्यांनी जेवण करून यायचं. 9:30ला तुमचं आन्सर रायटिंग सेशन सुरू होणार. 9:30 ते 11 1.5 तास तुम्ही रायटिंग करायची. 11 नंतर अभ्यासिका बंद. पण इथं आपल्याला लिमिटेशन असं की रात्री आपण नाही तुम्हाला बोलवू शकत, मेसचं, प्रवासाचं, लॉजिस्टिकचं अडचण आहे. सो या ठिकाणी 5:30 ते 8 एव्हरी डे वी आर गोइंग टू डिस्कस 10 क्वेश्चन्स. 10 क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी दिले जातील. या 10 क्वेश्चन हे प्रश्न इंग्लिशमध्ये सुद्धा असतील, मराठीमध्ये सुद्धा असतील, क्वेश्चन सुद्धा असेल. याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला आम्ही सोल्युशन सुद्धा देणार आहोत. सॉफ्ट कॉपी सोल्युशन महत्त्वाची गोष्ट. हे उत्तर तुम्हाला देत असताना बिलकुल प्रश्न दिला एक आणि तुम्हाला 500 शब्दांचं उत्तर दिलं असं बिलकुल नाहीये. जर त्या प्रश्नाची डिमांड आम्ही 150 वर्ड्समध्ये करतोय तर तुम्हाला मिळणारं उत्तर 150 शब्दांचं उत्तर तुम्हाला रीडिंगसाठी आम्ही 200 वर्ड्समध्ये देणार आहेत. म्हणजे काय होतं की राईट फीचर्स ऑफ प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी तुम्हाला 50 लिहून दिलेत नाहीये. तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही ही काळजी घेणार आहोत की प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीवर जर प्रश्न विचारला गेलाय तर प्रायोरिटीनं कोणते फीचर्स अगोदर लिहायचे, सेकंड लाईनला कोणते लिहायचे, थर्ड लाईनला कोणते लिहायचे, हा आमचा स्वतःचा प्रयत्न असणार आहे. सो 5:30 ते 8 सॉफ्ट कॉपी मिळेल, ती तुम्ही गो थ्रू करायचे. हे जे 10 प्रश्न आहेत, हे 10 प्रश्न तुम्हाला कोणालाही माहीत असणार नाहीत. 10 प्रश्न इथं आल्यानंतर क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं मिळेल. क्वेश्चन पेपर आमचा पर्पज काय आहे, इथं जवळपास आपण 10 प्रश्न किती वेळ घेतो, 2.5 तास म्हणल्यानंतर जवळपास 15 मिनिटांचे 10 स्लॉट होतात. करेक्ट आहे. सो प्रत्येक स्लॉट जो 15 मिनिटांचा आहे, 15 मिनिट्सचा, यात आमचा पर्पज काय आहे की तुम्हाला प्रश्न दिला, फॅकल्टी तुम्हाला प्रश्न सांगेल, फॅकल्टी तुम्हाला कंपल्सरी ही विल गिव्ह युअर टाइम ऑफ 2.5 मिनिट. बरोबर आहे, 2 ते 2.5 मिनिट. हे तुम्ही स्वतः या ठिकाणी म्हणायचं आहे की प्रत्येक प्रश्नाला 2 ते 2.5 मिनिट तुम्ही घ्यायचा आहे. या 2.5 मिनिटात क्वेश्चन रीड करणं, बरोबर आहे, आणि क्वेश्चन डिकोड करणं. क्वेश्चन डिकोड कसा करायचा फॅकल्टी तुम्हाला सांगेल. हा क्वेश्चन डिकोड करताना 2 महत्त्वाच्या गोष्टी, या प्रश्नाचा लोकस काय आहे, या प्रश्नाचा फोकस काय आहे, हे या ठिकाणी आम्ही तुम्हाला शिकवणार आहेत. बघा, एखादा क्वेश्चन आपण कितीही पद्धतीने डिकोड करू शकतो, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. असं नाही की जी आम्ही सांगतो तीच करेक्ट आहे. पण या ठिकाणी क्वेश्चन डिकोड करणं का शिकवायचं आहे, रिझन बिईंग की तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड थिंकिंग हॅबिट डेव्हलप व्हावी. तुम्ही बघा काय करता, प्रश्न आला की लगेच खटखट उत्तर लिहायला सुरू करता. अर्ध लिहिल्यावर कळतं की अरे आपलं उत्तर चुकलंय, बरोबर आहे. किंवा कधी कधी प्रश्न विचारला गेल्यानंतर तुम्ही काय करता, काही गोष्टी एवढ्या चुकीच्या लिहिता की देन यू रिअलाइज की हा आपलं हे चुकलं, हे पॉईंट हवे ते पॉईंट. सो हे असं न करण्यासाठी तुम्हाला ही सवय करायची की इथं पुढचे 2 ते 3 महिने क्वेश्चन 2 ते 2.5 मिनिटात डिकोड करायचा आहे. तुम्ही जेव्हा इथं क्वेश्चन 2 ते 2.5 मिनिटात डिकोड कराल तर ॲक्च्युअल एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला क्वेश्चन डिकोडिंगला वेळ मिळणार आहे फक्त अर्धा मिनिट. ही प्रॅक्टिस इथं करायची आहे. सो 2.5 मिनिटांच्या प्रॅक्टिसवरनं आपण हळूहळू ज्यावेळेस आपण आपल्या 3ऱ्या टप्प्यात जाऊ, फेब्रुवारी महिन्याच्या एंडकडे जाऊ, त्यावेळेस मात्र तुम्हाला डिकोडिंगला वेळ किती मिळणार आहे, फक्त आणि फक्त 1 मिनिट आम्ही देणार आहेत. क्वेश्चन डिकोड केला 2 ते 2.5 मिनिटात, नंतरचं 5 to 6 मिनिट तुम्ही काय करायचं, टू मेक अ स्ट्रक्चर. मला सगळे लोक भेटायला आल्यानंतर सगळे लोक म्हणतात सर आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी काय असावी, बरोबर आहे. मग मी त्यांना म्हणतो की तू काय कर, कॉन्सेप्ट समजून घे, मग तू स्ट्रक्चर मेकिंग कर. बरोबर हो म्हणतंय. मग सेकंड टाइम भेटायला त्याला विचारतो किती प्रश्नांचं स्ट्रक्चर बनवलं, एकाचं पण नाही. तुम्हाला सगळ्यांना मेंटरशिपच्या डायऱ्या दिल्यात, तुमच्यापैकी 99.99% लोकांनी त्या भरल्या नाहीयेत. त्या डायरीचा पर्पज काय होता, तुम्ही तुमचा अभ्यास ट्रॅक करावा. करेक्ट आहे की नाही. सर मला टेन्शन आलंय, कशाचं टेन्शन आलंय, अभ्यासाचं. का आलंय, अभ्यास नाही झाला. कसं काय नाही झाला, सर मला माहीत नाही. माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला डायरी दिली आहे, त्यात तुम्हाला सांगितलं GS किती वेळ वाचलंय, ऑप्शनल किती वेळ वाचलाय, लँग्वेज किती वेळ रीड केलंय, याची तुम्ही लिहायला हवं की नाही. नाही, ते लिहायचं नाहीये.
आणि हवेतनं टेन्शन शोधायचं की सर मला टेन्शन आलंय, बिलकुल नाही. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, इथून पुढे ज्यांना कुणाला मला भेटायला यायचंय, आणि बाकी फॅकल्टीजला सुद्धा मी कंपल्शन करणारे पुढच्या वीकपासनं, ज्यांना कुणाला भेटायला यायचंय कंपल्सरी आजपासूनची, मागचं नाही केलं हरकत नाही. जर तुमच्याकडे डायरी नसेल, वरती ऑफिसमध्ये जा, डायरी घ्या. कंपल्सरी डायरी भरलेली असेल तरच भेट होईल, अदरवाईज भेटायला यायचं नाही. हे स्ट्रिक्ट आहे. यायचं सुद्धा नाही, विषय सुद्धा काढायचा नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही काहीतरी वाटलं तर तासाभरात या, काय हरकत नाही, पण डायरी भरलेली असल्याशिवाय कोणीही भेटायला यायचं नाही. कारण त्याचा पर्पज हा आहे की तुम्ही स्वतः तुमचं प्रिपरेशन ट्रॅक करावं. किती तास अभ्यास झालाय, ॲव्हरेज किती तास झालाय, किती दिवस कुणाच्या लग्नात गेले, आजारपणात गेले, डेंग्यू झाला होता का, हे यू डोंट नो दीज थिंग्स. तुम्हाला एकच माहिती की सर माझा अभ्यास नाही झाला, पण तुम्हाला कारणच माहीत नाहीयेत. ही परीक्षा फक्त प्रोफेशनल लोकांसाठी आहे. जी लोक प्रोफेशनल राहू शकत नाहीत त्या सगळ्यांना आत्ताच सांगतो की गुंडाळून गावाकडे जा. पहिलं वर्ष आहे, 25,000 लोकांनी प्रिलिम्स दिले नाहीये. पुढच्या वर्षी सांगतो सगळी लोक प्रिलिम्स येतील, सगळे सिनियर लोक ही कंबाईनची परत या परीक्षेला येणार आहेत. सो तुम्हाला त्या लेवलला प्रिपरेशन घेऊन जायचं की तुम्ही रायटिंगला काय करू शकता, ही महत्त्वाची गोष्ट. सो आमचा पर्पज 2 ते 2.5 मिनिटात रीड करणं, क्वेश्चन डिकोड करणं, ही प्रॅक्टिस व्हायला हवी. ही प्रॅक्टिस आपल्याला इथं करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं स्ट्रक्चर म्हणजे काय, इंट्रोमध्ये काय लिहायला हवं, मेन बॉडी काय लिहायला हवी, कन्क्लुजन काय लिहायला हवं, काय इथं बसल्यानंतर मला काय पॉईंट सुचत आहेत, बरोबर आहे. तुम्हाला त्या पद्धतीनं पॉईंट सुचणं गरजेचं. आणि त्याच्यानंतर पुढचे 7 to 8 मिनिट्स, या मिनिटात फॅकल्टी विल गिव्ह यू दी आन्सर, फॅकल्टी विल डिस्कस दी आन्सर. ही तुमची जबाबदारी असेल. आमच्या सगळे फॅकल्टीज आले, सिनियर फॅकल्टीज, ही तुमची जबाबदारी असेल की फॅकल्टीजने आगळ पगळ केलं, अंडर प्रिपेअर्ड आले तर सरळ वैभव सरांचा नंबर आहे, मोहन सरांचा, ह्या सगळ्या सिनियर लोकांना सरळ सांगा सर आजचे फॅकल्टी अंडर प्रिपेअर्ड होते, चांगलं प्रिपेअर करून आलेले नाहीत. हे पक्क तुम्ही फीडबॅक देऊ शकता, हे मी तुम्हाला सांगतोय. आणि कंपल्सरी की फॅकल्टीने एक काहीतरी प्रश्न आणलाय आणि तो प्रश्न त्या अर्धा तास फॅकल्टी डिस्कस करतो का, तर फॅकल्टीचा कम्फर्ट झोन आहे, बिलकुल नाही. ही क्रिस्टल क्लॅरिटी असेल की 5:30ला सेशन सुरू होईल, तुम्ही आलाय नाही आलाय, तिकडं प्रोग्राम सुरू झालेला असेल, 15 मिनिटात एक प्रश्न, 15 मिनिटात दुसरा प्रश्न, 15 मिनिटात तिसरा प्रश्न, 15 मिनिटात चौथा प्रश्न, हे इथं व्हायला हवं, एवढ्या प्रोफेशनली व्हायला हवं. कोणत्याही फॅकल्टीने कोणताही प्रश्न 15 मिनिटांच्या वर शिफ्ट करायचा अधिकार नाहीये. टाईम लावून 15व्या मिनिटात डिस्कशन संपलेलं सर, उरलेलं उत्तर तुम्ही स्वतः वाचायचं घरी जाऊन, हे आपल्याला या ठिकाणी करायचं जे गरजेचं आहे. क्लिअर हा पर्स्पेक्टिव्ह. त्याच्यानंतर याच्या आधारावरती एक टाइम टेबल बनवलाय. तो टाइम टेबल असा आहे की ज्यामध्ये आता खूप लोकांची अपेक्षा असते की सर तुम्ही आम्हाला काय करा, पेपर 1चा वर्ल्ड हिस्ट्रीवर एक टेस्ट ठेवा, हिस्ट्रीवर एक टेस्ट ठेवा, सोसायटीवर एक टेस्ट ठेवा, मग जॉग्राफीवर एक टेस्ट ठेवा. असं नाही, टाइम टेबल आम्ही सेट केलाय, तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करावा. आणि तो टाइम टेबल फायनल आहे. यामध्ये सदाशिव पेठेसारखं फुकटचे सल्ले देण्यासाठी येऊ नये, बरोबर आहे. तुम्ही इराणी कॅफेत गेल्यानंतर ते बाजूलाच पाटी लावली बघा, फुकटचे सल्ले देऊ नये, नाश्ता करा, बिल पे करा आणि निघा. हे आमच्याकडनं स्पष्ट आहे. वाईट वाटलं तरी हरकत नाही, सल्ले का द्यायचे नाही, तुम्ही तुमचा अभ्यास त्या पद्धतीने रन करायला सुरू करा. मी आणखीनही सांगतो की ज्या विद्यार्थ्यांचा 26चा अटेम्प्ट आहे त्यांना स्ट्रॅटेजी थोडी वेगळ्या पद्धतीनं असेल, पण रायटिंगला यायचंच आहे, 3 दिवस 2.5 तास तुम्ही काढू शकता. पण ज्या विद्यार्थ्यांचा 27चा अटेम्प्ट आहे त्यांनी तर कंपल्सरी रायटिंग करा. तुम्ही 1 वर्ष अगोदर जर 1000 क्वेश्चनची रायटिंग केली तर आय टेल यू, तुम्हाला या 1000 प्रश्नांच्या पलीकडं कोणताही प्रश्न येणार नाही, तुमची रायटिंग त्या लेवलला असणार आहे. हे सगळं झालं. प्रत्येक संडेला देअर विल बी अ कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट गरवारे कॉलेजला असणार आहे. या लिहिण्यासाठी कोणतेही चार्जेस नाहीत, कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. या टेस्ट लिहा, टेस्टच्या वातावरणात बसा. लक्षात घ्या, फक्त प्रोफेशनल अप्रोच नाही तर तुम्ही किती लेवलला हार्डवर्क करता त्याच्यावरती तुमच्या गोष्टी रिझल्ट ठरलेला असतो. देर आर नो फ्री लंचेस. सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज हा आहे की या लेवलला जर समजा तुम्ही आत्ता प्रिपरेशन केलं तर आपल्याला UPSC सुद्धा ॲज इट इज द्यायची आहे, जशाला तशी द्यायची आहे, वेगळं काही करायचं नाहीये. तुम्ही एवढ्या लोकांनी जर रायटिंग केली तर खूप मोठा ॲडव्हान्टेज मिळणार आहे. फक्त आज बसा, आज तुमचा टाइम टेबल सेट करा. टेस्टचा टाइम टेबल बघा, आपण तो कुठे टाकला टाइम टेबल, हा सर आपल्या टेलिग्राम ग्रुपला आहे.
टेलिग्राम ग्रुपला टाकतो, परत तुमचे जे बॅचचे ग्रुप आहेत मी त्यावर सुद्धा हा सगळा टाइम टेबल शेअर करतो. आपला ज्ञानदीप टाइम टेबल नावाचा ग्रुप आहे, त्यावर सुद्धा हा टेस्टचा शेड्यूल टाकतो की जो तुम्ही बघायला सुरू करा. त्या सोयीने तुम्ही आत्ता वाचायला सुरू करा जे तुम्हाला गरजेचं आहे. चालेल सर, आपण एस्से सुरू करायचा. वैभव सर, आता काय एस्से शिकवायला सुरू करू, करायचं सुरू एस्से शिकायला. एस्से मी लोकांना कालच्या व्हिडिओत सांगितलं की जानेवारीत काय वाचायचं, डिसेंबरमध्ये काय वाचायचं, मार्चमध्ये काय वाचायचं, हे मी लिहून दिले. त्यात मी किती टक्के वेळ द्यायचा, इव्हन मी त्या व्हिडिओमध्ये तुमचा दिवसाचा टाइम टेबल कसा असावा आणि तो तसा का असावा हे पण मी सांगितलंय. तरी म्हणतात सर स्ट्रॅटेजी सांगा. मला सांगा वेगळं काय सांगू. डोंट रन बिहाइंड स्ट्रॅटेजी, रन बिहाइंड व्हॉट यू आर गोइंग टू राईट. मग हे सगळं होत असताना नवीन रटगाणं सुरू होईल. काय सर 7:30 ते 8:30 समर्पण, 9 ते 11 पहिलं लेक्चर, 11:30 ते 1:30 दुसरं लेक्चर, 2 ते 4 मग आमचं ऑप्शनल आहे, मग 5:30ला कसं येऊन बसू नका. घरी जावा, आराम करा, जबरदस्ती नाही, फुकट आहे, फ्री आहे. फक्त एक लक्षात घ्या की जर तुम्ही 3 दिवसांचे 7.5 तास काढणार नसाल तर हेच प्रोग्राम पुढच्या वर्षी अत्यंत पेड असणार आहे. अत्यंत. कारण मी तुम्हाला सांगतो मार्केट पुढच्या वर्षी वाढणार आहे, लोक पैसे कमवणार आहेत, लोक तिकडे जाणार आहेत. आज आपलं काम काय की मला लिहायचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही खाली चहा पीत जे 2-2.5 तास उभे असता, सी बी दी हिरो ऑफ युअर ओन कंटेंट. पण कंटेंट एका दिवसात येत नाही. कंटेंट बनवावा लागतो, कंटेंट बांधावा लागतो, त्यावर आपल्याला काम करावं लागतं. आणि आम्ही स्वतः प्रोफेशनली या लेवलला प्रिपेअर करतोय. आमचं स्वतःचं म्हणणं आहे की खूप चांगला रिझल्ट यावा. मी वर्गात आलेल्या सगळ्यांना पहिल्या दिवशी सांगितलं की मी प्रचंड स्वार्थी आणि प्रोफेशनल माणूस आहे. माझं म्हणे रिझल्ट आला, फोटो चिटकवला, 100 ॲडमिशन, तुम्ही हिशोब लावा. इकॉनॉमिक रॅशनॅलिटी गरजेची आहे, त्याच्याशिवाय गोष्टी चालत नाहीत. तुमच्याकडं पण तीच रॅशनॅलिटी गरजेची आहे की यायचंय ना 2.5 तास आहे ना. मला सांगा तुम्ही स्वतः तुमच्या रूमवर बसून 2.5 तासात 10 प्रश्नाचं स्ट्रक्चर तुम्ही बनवलंय का? नाही. 2.5 तासात तुम्ही 10 प्रश्न स्ट्रक्चर पर्सनली नाही बनवू शकत ना. मग आपण बसू ना. सर वेळ पुरत नाही, वेळ पुरत नाही ना, तर आता 10 तास अभ्यास करताना 14 तास अभ्यास करा. स्ट्रेच करा. स्ट्रेच करा म्हणजे साधी गोष्ट काय, एकदम साधी गोष्ट सांगतो. मेसला न जेवता इथं डब्बे लावा. सर डब्याचं जेवण जात नाही. माणूस 4 महिने डब्याचं जेवण मरत नाही. परत तुम्हाला सांगतो इथं बसायचं, अभ्यासिका सोडायची नाही, आपल्या सीटवर बसून राहायचं, आपला अभ्यास करायचा. एकदा वर आलं की खाली जायचं नाही. नाश्ता तुम्हाला वाटतं केळी घेऊन या, व्हॉट एव्हर यू विश. अभ्यासिका सोडायची नाही, यात मजा आहे मी तुम्हाला सांगतो. आणि रिझल्ट केव्हा येतो, नक्की येतो जर तुम्ही गोष्टी रिलिजियसली केल्या तर. चालेल. चला आपण आता एस्से बद्दल सुरू करूया. वीकली आणखीन एक छोटासा या आरंभमध्ये आम्ही प्लॅन काय केलेला आहे, तर समजा लेटेस्ट से एखादा वीक आहे, एखादा वीक नाही, संडे आहे. लेटेस्ट से तुमचा संडे आहे, तर संडेमध्ये आम्ही काय केलंय, संडेला तुमची GST टेस्ट कंपल्सरी आहे. हा, त्यात आणखीन एक छोटंसं ॲडिशन करतो. तुम्ही आत्ता काय वाचायला हवं याच्याबद्दल मी त्या प्रोग्राममध्ये सांगितलंय. तर तुम्ही आता इथिक्स वाचायला घ्या, तुमचं ऑप्शनल वाचायला घ्या. हे वाचत असताना तुम्ही ऑलरेडी काय झालेलं आहे की तुमचं GS, पॉलिटी, जॉग्राफी, मॉडर्न हिस्ट्री वाचून झालंय. करेक्ट आहे. तो त्याच्यावर आत्ता रायटिंग करायची, त्याच्यावर आता रिडिंग करायची गरज नाही आहे, कारण तुम्ही 6 महिने तेच वाचलं प्रिलिम्सचं. सो आम्ही सुरुवातीचा महिनाभर काय केलंय, महिनाभर आम्ही कॉन्व्हेन्शनल GSवर टेस्ट ठेवली आहे. पॉलिटीवरती, जॉग्राफीवरती. तुम्हाला येताना काय करायचं, शनिवारी टायटल बघायचेत आणि येऊन फक्त रायटिंग करायची आहे. रीडिंग मात्र इथिक्सची करायची आणि ऑप्शनलची करायची आहे. बरोबर आहे. प्रत्येक महिन्याचा जो पहिला वीक आहे, प्रत्येक महिन्याचा पहिला वीक आम्ही डेडिकेटेड केला इथिक्सच्या आन्सर रायटिंगसाठी. इथिक्सच्या सगळ्या फिलॉसॉफीज आन्सर रायटिंग मी स्वतः इथं घेणार आहे, तिन्ही पण दिवस. कारण माझं स्वतःचं म्हणणं आहे की तुम्हाला रायटिंगचा पर्स्पेक्टिव्ह येणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. वन्स तो वीक झाला की दुसरा, तिसरा, चौथा वीक मात्र मग कॉन्व्हेन्शनल नॉन कॉन्व्हेन्शनल मिक्स असणार आहे. जानेवारी पहिला वीक, फेब्रुवारी पहिला वीक, मार्च पहिला वीक आणि डिसेंबर पहिला वीक. 4 वीक आपलं इथिक्सचं पहिलं वीक आन्सर रायटिंगचं सेशन आहे, ज्याला मिस करायचं नाही. सर माझं वाचून झालेलं नाहीये, वाचून होण्याची गरज नाही. इथिक्समध्ये प्रश्न असतो व्हॉट इज हॅपीनेस फॉर यू. याला वाचून यायची गरज नसते. याला तुम्हाला भाषा शोधायची असते की मी आनंद कसा व्यक्त करू, माझ्या उत्तरामध्ये आनंद कसा आणू. आपण त्या पर्स्पेक्टिव्हनं, आपण त्या डायमेन्शननं जाणार आहोत. परत सांगतो, न चुकता रायटिंगला या,
महत्त्वाचं आहे. इथं जर रायटिंग केली तर मी तुम्हाला सांगतो प्रिलिम्सला तुम्ही काय वाचायला हवं हे तुम्हाला आम्ही इथं सांगणार आहोत. व्हॅल्यू ॲडिशनपासून प्रत्येक गोष्ट काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे, आणि आम्ही स्वतः प्रोफेशनली याला कमिटेड आहोत की प्रत्येक प्रश्न 15 मिनिटातच डिस्कस व्हायला हवा. 15 मिनिट झाले प्रश्न डिस्कस नाही झाला, फॅकल्टी त्या ठिकाणी थांबून पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहे. शार्प 5:30ला सुरू होईल. 8 वाजता तुम्ही इथून आम्हाला फ्री करायचं, कारण आम्हाला उद्याच्या दिवसाची तयारी करायची आहे. चलो आपण आता एस्से कडे येऊया. ठीक आहे, मी एस्से सुरू करतो. याची पीपीटी PDF ग्रुपला टाकलेली आहे. महत्वाचं काय लिहायचं तुम्हाला सांगतो. बरं, आता एस्से बद्दल जर आपण विचार केला तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की UPSC काय करते, नॉर्मली एक एस्से फिलॉसॉफिकल विचारते, दुसरा एस्से आपला रेग्युलरवाला विचारते. करेक्ट आहे. मग इथं गोष्ट आहे की एस्से म्हणजे काय, तर निबंध पीपीटी इंग्लिशमध्ये आहे, मी मराठीत सांगणार आहे. याचं मराठी व्हर्जन तुम्हाला देतो, पण ते मराठीमध्ये काही शब्द एवढे किचकट आहेत की ते मला उच्चारता येतात पण ते मला सांगता येत नाही, म्हणून मग इंग्लिशमधलं ठेवलं. मी तुम्हाला अर्थ सांगतो. एस्से म्हणजे काय, निबंध म्हणजे काय, तर सगळ्यात सिंपल कॉन्सेप्ट आहे लिटररी रिफ्लेक्शन ऑफ युअर पर्सनॅलिटी. लिटररी रिफ्लेक्शन ऑफ युअर पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे याचं रिफ्लेक्शन, लिटररी रिफ्लेक्शन ऑफ युअर पर्सनॅलिटी. इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर इंटरव्ह्यूला दिल्लीमध्ये पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात, पर्सनॅलिटी टेस्ट. बरोबर आहे. मी मॅडम आहेत सायली म्हणून, ज्या आता यावर्षी त्यांना तुमच्या भेटीला आणतो. खूप चांगला अभ्यास, UPSC अभ्यास केलाय. इंटरव्ह्यूच्या अगोदर थोड्याफार घाबरलेल्या होत्या, काय होईल कसं होईल, पण त्यांना सांगितलं की नाही खूप छान करा. त्यांनी छान केला. शी गॉट 69 इन राज्यसेवा इंटरव्ह्यू. शी इज गेटिंग क्लास 1. त्या इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर म्हणल्या की सर फॅक्च्युअल उत्तरं चुकली, गोष्टी आल्या नाही, पण त्या सगळ्या लोकांनी आमचं फॅक्ट नाही तपासल्या, आमचं पर्सनॅलिटी तपासली. सेम इज विथ युअर एस्से. तुम्हाला माहीत असलेल्या आयडियाज, तुमचं नॉलेज, तुमचा डेटा, तुमचं कॉन्सेप्ट तुम्ही साहित्यिक पद्धतीने कसं मांडता, तुम्ही साहित्यिक पद्धतीने कसं मांडता म्हणजे तुमचा एस्से. नॉर्मली GS मध्ये आपण काय करतो, खूप क्रूड पद्धतीने लिहितो, कसं आहे काय आहे, पण इथं साहित्यिक पद्धतीनं का लिहायचं आहे, रिझन बिंग की तुम्हाला गोष्टी फुलवून सांगता यायला हव्या, समजून सांगता यायला हव्या, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समोरच्या माणसाला त्या इंटरेस्टिंग वाटायला हव्या, तर बोर नको वाटायला, त्याला तो कंटाळवाणं नको वाटायला. हे सगळ्यात महत्त्वाचा टोन आहे तुमच्या एस्सेचा. बरोबर आहे. मग ही सगळी डेफिनेशन आहे. आपण जर एस्सेबद्दल वर्कआउट करायला गेलो, यात नेमकं काय काय येतं, तर आपण 3 गोष्टीवर काम. सगळ्यात पहिला आहे जे आहे टाइम मॅनेजमेंट, दुसरा आहे वर्ड मॅनेजमेंट, तिसरा आहे ब्रेन स्टॉर्मिंग. इंट्रोडक्शन कसं लिहू शकता, मेन बॉडी कसं लिहू शकता, कन्क्लुजन कसं लिहू शकता, हे इथं दिलेलं आहे सगळं. मी तुम्हाला त्याची फिलॉसॉफी सांगणार आहे की ते नेमकं कसं असायला हवं. आता बघा, इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही या ठिकाणी वर्कआउट कराल तर UPSCची एस्सेबद्दलची डेफिनेशन आहे, ज्याला MPSCने ॲज इट इज मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. सो पहिलं UPSCचं काय म्हणणं आहे एस्सेबद्दल, तर बघा सगळ्यात पहिलं वाक्य काय आहे, कॅन्डिडेट मे बी रिक्वायर्ड टू राईट एस्सेज ऑन मल्टिपल टॉपिक्स. 2 किंवा 3 एस्से लिहावे लागू शकतात. सेम त्यांनी लिहिले 2च एस्से. नॉर्मली 2 एस्से विचारते UPSC, पण असं कुठेही फिक्स मेन्शन नाही आहे की 2च एस्से लिहायचे, बिलकुल नाही आहे. मल्टिपल म्हणजे असं असू शकतं की 2 लिहा, 3 लिहा, वर्ड लिमिट कमी करून लिहा, या टाईपचा MPSCचा पर्स्पेक्टिव्ह असू शकतो. पहिलं इन्स्ट्रक्शन आहे कॅन्डिडेट मे बी रिक्वायर्ड टू राईट एस्सेज ऑन मल्टिपल टॉपिक्स. नंबर ऑफ टॉपिक तुम्हाला जास्त दिले जाऊ शकतात, हे पहिली क्लॅरिटी लक्षात घ्या. मग दुसरं यांचं इन्स्ट्रक्शन काय आहे, दुसरं इन्स्ट्रक्शन, दे विल बी एक्सपेक्टेड टू कीप क्लोजली टू दी सब्जेक्ट ऑफ दी एस्से. आता काही लोकांनी माझं लेक्चर रिपीट केलं असेल, त्यांना ही रिपिटेशन आहे, पण बाकी सगळ्या लोकांना सांगतो, यू आर एक्सपेक्टेड टू कीप क्लोजली टू दी सब्जेक्ट ऑफ दी एस्से. टॉपिक समजायला हवा. मी माझ्या सेकंड इंटरव्ह्यूचा किस्सा सांगितला होता, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. टॉपिक होता इज इंडियन सोसायटी प्रिपेअर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप. याचा टॉपिक काय होता, इज इंडियन सोसायटी प्रिपेअर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप. मी लिहिलं इंडियाबद्दल. आपण हा खूप बारकावा मिस करतो. इंडियन सोसायटीमध्ये काय येतं, इंडियन सोसायटीचे स्ट्रक्चर्स, त्याचे कॉम्पोनेंट, त्याचे प्रोसेसेस, त्याचं इंटरॅक्शन. तुम्ही 11वी 12वीची सोसायटीचं NCERT वाचलं किंवा स्टेट बोर्ड वाचलं, तुमच्या लक्षात येईल की इंडियन सोसायटीमध्ये काय येतं.
मी इंडियाची सोसायटी, पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री या सगळ्यांबद्दल लिहिलं आणि मला मार्क पडले 32 आउट ऑफ 250. कारण टॉपिक विचारला गेलाय इज इंडियन सोसायटी, मी लिहिलं आहे इंडियाबद्दल, सो ऑब्व्हियसली मला कमी मार्क येणार. सो इथं महत्त्वाचं काय, मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की आपला या प्रोग्रामचा पर्पज काय आहे, डेली आन्सर रायटिंगचा पर्पज हा आहे की तुम्हाला क्वेश्चन डिकोड करता यायला हवा. खूपदा मी लोक जेव्हा भेटायला येतात लोकांना सांगतो की UPSC किंवा MPSC करणारी लोक फेल का होतात. लोक फेल होतात 2 कारणांमुळे, ओव्हर स्टडिंग आणि ओव्हर रीडिंग. राज्यसेवा प्रिलिम्स देऊन आल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्या मनात हा विचार येतो की मी किती वाचलंय, आणि यांनी काहीच विचारलं नाही. बरोबर आहे. पण तरी सुद्धा तुम्ही जे रीडिंग केली हे तुमच्या टेम्परामेंटसाठी अत्यंत आवश्यक असतं. याच्या आधारावरती तुमच्या आन्सर रायटिंगची टेम्परामेंट चांगली बिल्ड होत असते. करेक्ट आहे. सो टेम्परामेंटसाठी सगळ्यात क्रुशियल काय, तुम्ही रीडिंग करणं. फक्त ते रीड करताना मी परत तुम्हाला सांगतो की डू नॉट गो फॉर मल्टिपल रिसोर्सेस. आपल्या मराठीमधल्या रेफरन्स बुक आहेत, नोट्स आहेत, तेवढंच फक्त वाचा. पहिल्या टप्प्यात तेवढंच वाचून त्याला 3-4 वेळेस चांगलं वाचा. आलं झेरॉक्स घे, झेरॉक्स आलं, झेरॉक्स घे, झेरॉक्स आलं, पुस्तक घे. तुम्ही फक्त टाइमपास करणार आहात. द मोर बुक्स यू आर रीडिंग द मोर यू आर वेस्टिंग युअर टाइम. व्हॅल्यू ॲडिशन करायला तुम्हाला इंटरनेट आहे की नाही, परप्लेक्सिटी आहे, चॅट GPT आहे, जेमिनी आहे, बरोबर, ग्रोक आहे, 4 AIचे ॲप आहेत. पेमेंट करायची गरज नाही आहे. ही पर्टिक्युलर घटना घडली आहे, याच्याबद्दल मला तुम्ही एखादा व्हॅल्यू ॲडिशन द्या, एखादा एक केस स्टडी द्या, ते तुम्हाला देतं की नाही. झेरॉक्सची गरज नाही आहे. सो हे सगळ्यात महत्त्वाचं एक रिसोर्स जो तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्हली गोष्टी सांगेल ते वाचायला सुरू करा. सो कीप क्लोजली टू द सब्जेक्ट ऑफ द एसे टू अरेंज देअर आयडियाज इन ऑर्डरली फॅशन अँड राईट कॉन्साइजली. मोजकं, मुद्देसूद, कमी शब्दात सांगा आणि उत्तराला ऑर्डरली फॅशनमध्ये मांडा. टप्प्यानं मांडा. टप्प्यानं मांडा म्हणजे प्रायोरिटीज ठरवायला शिका. प्रायोरिटीज म्हणजे काय, पहिला मुद्दा कोणता असावा, दुसरा मुद्दा कोणता असावा, तिसरा मुद्दा कोणता असावा. इथिक्समध्ये तुम्ही उत्तर लिहायला जाता आणि सुरुवातीलाच भ्रष्टाचाराबद्दल लिहिता. भ्रष्टाचार अत्यंत गुळगुळीत झालेला टॉपिक आहे, तो लिहिण्यात काही अर्थ नाही आहे. त्या टॉपिकला लिंक केलेला कोणता पॉईंट तुम्ही अगोदर लिहायला हवा. खूपदा आम्ही आता मॉक इंटरव्ह्यूज घेताना तुमची ओळख करून द्या नाव न सांगता. सर मी अत्यंत ग्रामीण भागातनं गोरगरीब घरातून आलेलो आहे. असं चांगलं वाटतं का? नाही, लोक करतात. आणि यांना खूप लोकांनी गाईड केलेलं असतं की पॅनलची सिंपती घ्यायची, त्यांना दाखवायचं मी गरिबीतून वर आलेलो आहे, संघर्षातून कष्टातून वर आलोय, मगरीचा जबडा तो आला, यातनं मी आलेलो आहे. नाही, इम्प्रेशन केव्हा क्रिएट होतं, तुम्ही त्या ठिकाणी आल्यानंतर स्वतःबद्दल किती क्रिस्टल क्लिअर सांगताय, तुमची क्लॅरिटी ऑफ थॉट कशी आहे, तुम्ही कसं मांडताय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर आहे. प्रायोरिटी ठरवायची आणि मोजकं मुद्देसूद कमी शब्दात लिहायचं. तुम्ही पघळलात की विषय संपला. आपल्याला 150 वर्ड्स, आणखीन एक सांगतो सगळ्यांना, वैभव सर तर आन्सर रायटिंगच्या सेशनमध्ये सांगतीलच, पण सगळ्यांना सांगतो जेव्हा आयोग म्हणतं 150 शब्दात लिहा, याचा अर्थ असतो कमीत कमी 135, जास्तीत जास्त 165. याच्या कमी झालं, यापेक्षा जास्त झालं तुम्हाला सरळ सरळ पेनल्टी मार्क्स असते. ही क्लॅरिटी ठेवायची. सो तुम्हाला इथं प्रॅक्टिस करून तुम्हाला स्वतःला ठरवायचं की माझं एका पेजवर किती शब्द बसतील, सो दॅट त्या पर्टिक्युलर केसमध्ये मला माझ्या वर्डची अरेंजमेंट करता येईल. दुसरं महत्त्वाचं जेव्हा ते म्हणतात 250 शब्द, तर 250चा वर्ड आहे कमीत कमी 235, मॅक्सिमम 270 और 280, नॉट मोर दॅन धिस. मोठ्या प्रश्नाच्या उत्तराला थोडीफार लिबर्टी असते शब्दांची, कारण प्रश्नाचा डिमांड थोडीफार जास्त असते, पण यापेक्षा जास्त लिबर्टी या ठिकाणी मिळत नाही. वर्ड लिमिट, कॉन्साइजली लिहायचं, मोजक्या शब्दात सांगायचं. मग जर मोजक्या शब्दात सांगायचं असेल तर ही क्लॅरिटी आपल्याला असायला हवी की खूप जास्त माहीत असण्यापेक्षा काय विचारलंय हे कळणं गरजेचं आहे. प्रश्न काय विचारलाय हे खूप जास्त गरजेचं आहे. मी एक साधा किस्सा तुम्हाला सांगतो. आम्ही जेवायला गेलो, शनिवार होता, सगळ्या मेसला गर्दी होती. तर मी एका मॅडमला फोन केला, अहो मॅडम असं असं तुम्ही या ठिकाणी जेवायला जातात, तर तिथं गर्दी असेल का? सर आज शनिवार आहे. मी प्रश्न काय विचारला, मॅडम आज गर्दी असेल का? त्यांनी उत्तर काय दिलं, सर आज शनिवार आहे. अहो म्हणलं मी रोज मेसला नाही जात, आज चाललोय, हो किंवा नाही. हे आपण करतो.
हे आपण चुकतो. काय विचारलंय प्रश्नात, काय विचारलंय, आपला पर्पज, लोकस फोकसचा पर्पज तोच आहे की तुम्हाला प्रश्न कॉम्प्रिहेंड करून देणं. आणि हे जर चुकलं तर मी तुम्हाला सांगू, पेपर चेक करणारा शुगरवाला आहे, बीपीवाला आहे, डायबिटीसवाला आहे, टेन्शनवाला आहे, त्याला जर तुम्ही बोर केलं तर तो म्हणाल बास, याला अधिकारी नाही करायचं. ही क्लॅरिटी असायला हवी. क्रेडिट विल बी गिवन, क्रेडिट म्हणजे मार्क्स विल बी गिवन फॉर इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन. इफेक्टिव्ह म्हणजे काय, मला त्या ठिकाणी कळायला हवं तुम्हाला टॉपिक कळलेला आहे. माझ्या थर्ड मेन्सच्या वेळेस एक एस्से विचारला गेला होता, शुड इंडियन युनिव्हर्सिटी स्टार्ट क्रेडिट बेस्ड एज्युकेशन और क्रेडिट बेस्ड करिक्युलम. प्रश्न काय होता, शुड इंडियन युनिव्हर्सिटी स्टार्ट, म्हणजे 2010ची गोष्ट आहे की भारतीय विद्यापीठांनी क्रेडिट बेस्ड करिक्युलम सुरू करावा का. तर आम्ही गरीब होतो, सो गरीबाला क्रेडिट म्हणजे एकच काय कळतं, गरीबाला क्रेडिट म्हणजे कळतं पैसे. सो आमच्या, मी नव्हता लिहिलं पैसे, माझ्या खूप सारे हो पैसे द्यायला हवे, वित्तीय संस्थांनी पैसे द्यायला हवे, गरीबाचा माणूस शिकल, मोठा होईल, साहेब होईल. 4 वर्षांनी कळलं की क्रेडिट बेस्ड म्हणजे काय, की तुम्ही क्रेडिट घेऊन तेवढे जे सध्या आलंय न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. मग UPSC किती ॲडव्हान्स होती की जी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020ला आणली आहे त्याबद्दल त्यांनी प्रश्न केव्हा विचारला, 2010ला, 10 वर्ष अगोदर. भारतीय विद्यापीठांनी क्रेडिट बेस्ड एज्युकेशन सिस्टम और करिक्युलम आणावा का. तुम्हाला असतं ना, एका कोर्सला 4 क्रेडिट असतात, 3+1 असतात. सो ते वालं क्रेडिट ते वालं होतं. आम्ही गरीब लोकांनी क्रेडिट म्हणजे कर्जावालं क्रेडिट विचार करा, 2-4 लोक हसवसं मेले असेल की ह्यांनी काय लिहिलंय. नशीब त्यांनी हे नसतं नको लिहायला की बजाज फायनान्सवाले खूप जास्त फोन करून त्रास देतात. विद्यापीठांनी बजाज फायनान्सवाल्यासारख्या लोकांना या कर्जाच्या सापळ्यात किंवा कर्जाच्या सिस्टीममध्ये आणू नये. आणि एकदा ब्लॉक केलेला नंबर परत त्यांना व्हाईट करायचा अधिकार असता कामा नये. राईट. तुम्हाला टॉपिक कळलेला आहे की नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डेफिनेशन कुठंच ना महेश शिंदेकडे यायची गरज नाही, कोचिंग क्लास जायची गरज आहे, कुठंच जायची गरज नाही. बी, तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक व्हा. काय विचारले ही सगळ्यात मोठी क्लॅरिटी आहे. काय विचारले, तुम्हाला कुणाची गरज पडता कामा नये. सगळ्या डेफिनेशन्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. हे पहिली डेफिनेशन झाली. चलो, एस्से आपण बघितलं. मी खूप शॉर्टमध्ये सांगतो कारण एस्सेचं डिस्कशन सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहेत. बघा, सिम्पली काय, 3 दिवस असणार आहे GS, 1 दिवस असणार आहे प्रत्येक ऑप्शनवाल्याचं. ते प्रत्येकाची चॉईस आहे, ऑप्शनला यायचं आहे. जसं 10 प्रश्नांचं GS असणार आहे, सेम त्याच पद्धतीने ऑप्शनवाल्यांचं सुद्धा असणार आहे 10 क्वेश्चन 1 डे. आणि 10 दिवसांमध्ये 1 दिवस असणार आहे एस्से, ज्यामध्ये आमचा पर्पज आहे की आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक हाफ आवर या सोयीने वी आर गोइंग टू डिस्कस 5 एस्सेज. 5 एस्से आम्ही डिस्कस करणार आहेत. त्या 5 पैकी आमचं स्वतःचं म्हणणं आहे की 3 एस्से फिलॉसॉफिकल असतील, 2 एस्से इन्फॉर्मेटिव्ह असतील. हे फिलॉसॉफिकल एस्से कसा डिकोड करायचा तो पण तुम्हाला याच ठिकाणी येऊन शिकायचा आहे. आणि सगळ्यात क्रुशियल आहे कारण याशिवाय तुम्हाला डिकोड करता येणार नाही. सो महत्त्वाची गोष्ट, आता आपल्या डोक्यात तुम्ही स्वतःला सजेशन द्यायला सुरू करा. जेव्हा आपण कोणत्याही एस्सेबद्दल विचार करतो तर प्रत्येक एस्सेमध्ये 3 पार्ट असतात. पहिला पार्ट असतो इंट्रोडक्शन, दुसरा पार्ट असतो मेन बॉडी आणि तिसरा महत्त्वाचा पार्ट असतो कन्क्लुजन. जोपर्यंत आपल्याला फिलॉसॉफी क्लिअर होत नाही तोपर्यंत मार्क्स येत नाही. मग या ठिकाणी एस्सेचं हे जे पर्टिक्युलर स्ट्रक्चर, याची फिलॉसॉफी काय आहे मला सांगा. तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटायला गेल्यानंतर तुमच्यासोबत कॉन्व्हर्सेशन किती असावं, किती वेळ कंटिन्यू करावं, की याला अर्धा तास पळवून लावावं, हे कशावर ठरतं, तुमच्या इंट्रोडक्शनवरती ठरतं की नाही. तुम्ही स्वतःला कसं इंट्रोड्यूस करता तर एक लक्षात घ्या. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या एस्सेचं जे इंट्रोडक्शन आहे हे इंट्रोडक्शन डिसाईड करणार आहे रेंज ऑफ युअर मार्क्स. तुम्हाला किती मार्क्स मिळायला हवे याची रेंज हे डिसाईड करणार आहे तुमचं इंट्रोडक्शन. 100 त्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगणार आहे, पण आता परत सांगतो की तुमचं इंट्रोडक्शन जे आहे हे इंट्रोडक्शन डिसाईड करणार आहे की तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात. रेंज किती आहे. मला 32 मार्क होते, माझा एक मित्र त्याला 18 मार्क होते, आणखीन एक मित्र त्याला 7 मार्क होते. सगळे किस्से वर्गात सांगून झालेले आहेत. आणि सेम माझ्या खूप सगळ्या मित्रांना 118, 132, मला स्वतःला 135 मार्क्स होते इन वन ऑफ दी अटेम्प्ट. सो ही रेंज आहे, 0 ते 140 पर्यंत रेंज आहे. महत्त्वाची गोष्ट, एस्से का महत्त्वाचा आहे तर 3 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट तुमचं ऑप्शनल,
दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमचा एस्से, आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा इथिक्स. या 3 गोष्टी तुमची रँक डिसाईड करतात. बाकी इतिहास भूगोल वाचणारी लोक दरवर्षी इंटरव्ह्यूला जातात. सर मी 6 इंटरव्ह्यू दिले, मी 7 इंटरव्ह्यू दिले, सर मी किती हार्ड वर्किंग आहे, पण आयोगाला मला घ्यायचं नाही, तू त्या लायकीचा नाहीये म्हणून आयोग तुला घेत नाही. ही क्लॅरिटी तुला नाहीये का? कारण आपल्याला आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटी ठरवता आलेल्या नाहीत, अभ्यासातल्या प्रायोरिटी सोडून द्या. रायटिंगच्या परीक्षेतल्या 3 सगळ्यात महत्त्वाच्या प्रायोरिटीज, पहिला तुमचा ऑप्शनल, दुसरा तुमचा एस्से, तिसरं तुमचं इथिक्स. जर तुम्ही सोशल जस्टिसच्या नोट्स झेरॉक्स करून वाचत बसलेले असाल तर वेळीच जागे व्हा, कुठंतरी वर तारा चिटकलेल्या आहेत. सोशल जस्टिस, इंटरनल सिक्युरिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स, हे जर तुम्ही इथिक्स वाचत नसाल तर लक्षात घ्या कुठंतरी आपल्या गोष्टी चुकत चाललेल्या आहेत, कारण प्रायोरिटी अत्यंत स्क्यूड आहे, अत्यंत रॉंगवाली प्रायोरिटी आहे. ऑप्शनल, एस्से, इथिक्सतला सगळ्यात नेग्लेक्टेड पार्ट एस्से आहे. मोस्ट नेग्लेक्टेड पार्ट केला लोक प्रिपेअर करत नाहीत. आपण आपल्या या आरंभ प्रोग्राममध्ये 10 एस्से लिहून घेणार, प्रॉपर 10 एस्से. ही तुमची चॉईस आहे, लिहायचंय की नाही लिहायचंय, की तुम्ही स्वतः ठरवायचंय. आणि सर मला 90ला 105 आले, तुम्हाला 90ला 105 आले, पण तुमच्या सोबतच्या कुणाला तरी 135 आलेत. 40 मार्कांचा डिफरन्स आहे. म्हणजे तुम्ही नायब तहसीलदार, तो डेप्युटी कलेक्टर, नायब तहसीलदारचा 11 वर्षांनी 12 वर्षांनी तहसीलदार, आणि नंतर म्हातारपणी डेप्युटी कलेक्टर, ज्यावेळेस तुम्हाला कुणी ओळखत नाही. म्हणजे सिंगल प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी ही तुम्हाला उद्या भविष्यात 25 वर्ष वाट बघायला लावू शकते. 25 इयर्स इथलच्या प्रिपरेशनचं फेलर. आणि परत तुम्हाला सांगतो की तुम्हाला वाटतं नाही सर असं नाही आहे, आम्ही नायब तहसीलदार झालो परत आम्ही अभ्यास करून तहसीलदार घेणार. बिलकुल नाही. एकदा सत्काराची चटक लागली की माणसाकडनं अभ्यास होत नाही, कधीच होत नाही. सो जे काय आहे ते आत्ताच मिळायला हवं, ही क्लॅरिटी ठेवायची. सो पहिली गोष्ट हे सगळ्यांनी पक्क डोक्यात ठेवा, इंट्रोडक्शन डिसाइड्स द रेंज ऑफ युअर मार्क्स. ही क्लॅरिटी. हा जो मेन बॉडीवाला पार्ट आहे ना, हा मेन बॉडीवाला पार्ट तुमच्याबद्दल कंडिशनिंग करतो, सांगतो. पण जी लोक सिन्सिअर आहेत, म्हणजे बघा समजा 1000 लोक असतील तयारी करणारे, तर 1000 लोकांपैकी इंटरव्ह्यू जाणारे 1000च लोक असतात. 1000 म्हणजे 1000 लोकांचा हा जो मेन बॉडीवाला पार्ट आहे हा सगळ्यांचा सेम असतो, सगळ्यांचा सेम असतो. इथं कॉम्पिटिशनच नाही आहे. इथं का कॉम्पिटिशन नाही आहे? कारण तुम्ही इथं क्रिएटिव्हली लिहत नाही, तर फक्त तुम्ही इन्फॉर्मेशन टाकता, डेटा टाकता, तुम्हाला माहीत असणाऱ्या गोष्टी टाकता, बाकी तुम्ही इथं काही टाकत नाही. सो लक्षात घ्या, हां 10,000 लोकांमध्ये बाकीचे 9,000 लोक आहेत जे चांगलं बॉडी लिहू शकतात, काहीतरी करू शकतात. पण जो कोर क्रीम क्राऊड आहे हु इज गोइंग टू अपिअर फॉर इंटरव्ह्यू, त्या सगळ्या लोकांना मेन बॉडीचा पर्स्पेक्टिव्ह सेम असतो. त्यामुळे मेन बॉडीमध्ये बिलकुल कॉम्पिटिशन नाही आहे. एस्से बघा, हा हे पर्स्पेक्टिव्ज आहेत. एस्से कसा आला तुम्हाला पुस्तकात कोणी सांगणार आहे, व्हिडिओला सगळं सांगणार आहे. वी नीड टू लर्न दी पर्स्पेक्टिव्ज. इंट्रोडक्शन डिसाइड्स दी रेंज, मेन बॉडी डू नॉट हॅव एनी कॉम्पिटिशन. हा याचा अर्थ तुम्ही इथं काही लिहिलं तुम्हाला उचलून फेकतील, बरोबर आहे. इथं तुम्ही त्या 1000 लोकांच्या लेवलला असता, इथं तुम्ही त्या 1000 लोकांच्या लेवलला असता, कारण त्याच्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार आहात. सो इंट्रोडक्शन, मेन बॉडी, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कन्क्लुजन. कन्क्लुजन का महत्त्वाचा आहे? तुमचा एस्से वाचून तुमच्याबद्दल छान फिलिंग आल्यानंतर जर तुम्ही कन्क्लुजन निगेटिव्हली केलं तर लोकांनी किती निराशावादी असावं. एवढं सगळं चांगलं मिळतं, इंटरनेट मिळते, चॅट जीपीटी मिळते, कोणी म्हणणारं काही नाही आहे, सॅटर्डे संडे विकेंडवालं लाईफ आहे, तरी लोकांनी निगेटिव्ह असावं का? व्हॉट इज कन्क्लुजन? कन्क्लुजन डिसाइड्स युअर मार्क्स. म्हणजे कन्क्लुजन तुमच्या पूर्ण प्रिपरेशनचा असा टप्पा आहे ज्या वेळेस तुम्हाला ॲक्च्युअल मार्क्स दिले जाणार आहेत. इंट्रोडक्शन वाचताना तुमच्याबद्दल एक रेंज बनवली जाणार आहे, याला एवढे मार्क्स देऊया. कन्क्लुजनला मात्र असं आहे की तुम्हाला आता मी एवढे मार्क्स देतो. आता इथं असं आहे की समजा मी तुमच्याबद्दल चांगलं मत केलं, मला वाटतं 125 मार्क्स तुम्हाला दिले जायला हवे. सगळ्या टप्प्याने 125 मार्क्स आलेत, सगळं परफेक्ट आहे, सगळं चांगलं चाललंय. पण कन्क्लुजन करताना तुम्ही अब्रप्टली केलंय, अर्धवट केलंय, समजू दिलं नाहीये, किंवा काहीतरी कन्क्लुजन केलंय आणि संपवलं किंवा पळवलंय, -15 रेंज. पण 125 मार्क्स दिले तर तुम्ही कन्क्लूड करताना सुद्धा स्वतःची पर्सनॅलिटी त्या ठिकाणी ओतली आहे. तुम्ही या पद्धतीने गोष्टी मांडल्यात की मला तुमच्याबद्दल ऑप्टिमिझम निर्माण झालाय,
मला तुमच्याबद्दल आशावाद निर्माण झाला की एवढं सिन्सिअर आहे, एवढं चांगलं लिहिलं आहे, इंट्रोडक्शन चांगलं केलं आहे, ठीक आहे थोडाफार डेटा नाही आहे पण यानं पाठ करावं असं अपेक्षित नाही आहे. मला हे वाटतं की IAS अधिकाऱ्यांना IPS अधिकाऱ्यांना डेटा पाठ करायची गरज नाही आहे. तो जुना काळ होता ज्यावेळेस आपल्याला पाठांतर करणारे अधिकारी हवे होते. ऑर्गनाईज करणारा खूप चांगला मुलगा आहे हा अधिकारी व्हायला हवा. जर समजा याला इंटरव्ह्यूला चांगले मार्क्स येत नसतील तर काय, ऑप्शन चांगला झाला नसेल तर काय, सो काय करतो 125 + 10. आणि हे असंच आहे. जेव्हा आम्ही तुमचे पेपर चेक करतो तर पेपर चेक करताना आम्ही या बाजूला असतो, त्यावेळेस आमचं पण सेम असतं की सगळं चांगलं झालंय, थोडा हार्डवर्क कमी पडलंय किंवा थोडासा डेटा कमी पडलाय, पण मी आता इथं पेपर इव्हॅल्युएटरने काय विचार केला, अधिकारी व्हायला हवा. आम्ही काय विचार करतो, अरे एवढं कष्ट घेतलं, हा डिमॉरलाइज नको व्हायला. मॉडरेशन करताना +5 ॲड केलं जातं. सो ते +5 ॲड करणे याचा अर्थ काय, याचा अर्थ हा आहे की हा डिमॉरलाइज नको व्हायला. याचा अर्थ हा आहे की एव्हरीथिंग इज परफेक्ट. फक्त आमचं म्हणणं आहे की तुम्ही अधिकारी होण्यासाठी जे थोडेसे स्किल किंवा कॉम्पिटन्स कमी पडते ते तुम्ही आणावं, यासाठी +5 और +10 ॲड केलं जातं. दीज आर पर्स्पेक्टिव्स. हे पेपरचे हे दिल्लीत असताना मला सगळे लोक सांगायचे की मी माझ्या मनचं काहीही जोडत नाही, माझ्या ओळखीचा कुणीही नाही, हे पण तुम्हाला सांगतो. 9 ते संध्याकाळी 7-8 पर्यंत मी ऑफिसमध्येच बसू नये, ते पण एवढी लोक भेटायला सो मी केबिनचं नाव सुद्धा काढून टाकले. कारण काय होतं की मला वाचायलाच वेळ मिळत नाहीये आणि मग सगळे आमच्या पोलिसांचे लोक चिडायला लागलेत माझ्यावर. सो त्यामुळे काय केबिनचं नाव काढलंय जेणेकरून मी कुठं बसतो कळत नाही. सो जे काय सांगतोय हे सगळं दिल्लीमधला पर्स्पेक्टिव्ह, दिल्लीचा डेटा जो सगळा आलाय, या सगळ्या गोष्टीवरती मी फक्त तुम्हाला कन्वे करतो की व्हॉट इज एस्से, माझ्या मनचं काही नाही. सो आजपासून 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. इंट्रोडक्शन डिसाइड्स द रेंज ऑफ युअर मार्क्स आणि कन्क्लुजन डिसाइड्स ॲक्च्युअल मार्क्स दॅट यू आर गोइंग टू गेट. टाइम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाची गोष्ट. जे मी आता तुम्हाला सांगितलं ना, आपल्या आरंभामध्ये काय होणार आहे, 15 मिनिटं संपले की फॅकल्टीने डिस्कशन त्यानं बंद नाही केलं की सरळ बेंच वाजवायला सुरू करायचं. फॅकल्टीनं बिनकामाची बडबडच नाही का, नाही, हे यू शुड मेड फॅकल्टी अकाउंटेबल, यू डू नॉट मेक हिम. आणि तुम्ही नाही केलं किंवा फॅकल्टी आपला चालू असतो, मी असा हुशार होतो, 4 अटेम्प्टच 3 आहेत आणि तू 4 इंटरव्ह्यू दिले कुठनं, हा पण मोठा प्रश्न. पण असं पण सांगणारी लोक आहेत, राईट. मी दुबईला जाऊन इंटरव्ह्यू दिला आहेत. मी सांगू ना, संघर्षाच्या आव्हानारी एवढी लोक आहेत आणि तुमचं वय एवढं कमी आहे की तुम्हाला ते भारी वाटतं, ऐकायला भारी वाटतं. सर 15 मिनिटं झाले, पुढचा प्रश्न सुरू करा, मी तुम्हाला लिबर्टी देतो, यू हॅव दिस फुल लिबर्टी. हां, आरंभामध्ये फोन ओपन करून बसू शकता PDF पाहण्यासाठी, फक्त ते बघून उत्तर नका लिहू, कारण असं होईल की 1.5-2 महिने आपल्याला नाही लिहिता येणार, पण आपल्याला स्वतःचं यायला हवं, आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि यामध्ये पण तुम्हाला वाटलं की समजा चलो असं बिलकुल नाही की सगळेच फॅकल्टी खूप भारी खूप परफेक्ट आहे. समजा माझं एखादं लेक्चर खूप बोर चाललंय, तर आमच्याकडनं इथं येऊन बसणाऱ्या व्यक्तीला ही पूर्ण परमिशन आहे, यायचंय, बसायचंय, मोबाईल ओपन करायचा आहे, आपलं पुस्तक ओपन करायचं आहे, हेडफोन कानात लावायचे तर वाचत बसायचं आहे. आम्ही कुणीही तुम्हाला हे म्हणणार नाही की किती ॲरोगंट आहे, मी एवढं चांगलं शिकवतो आणि हाऊ यू कॅन यूज हेड, असं कुणीही म्हणणार नाही. वेन यू आर सिटिंग फॉर 2.5 hours, दोज 2.5 hours शुड बी गोल्डन 2.5 hours. 2.5 तास तुम्हाला एवढं भारी वाटावं की नाही, मी 2.5 तास खूप आन्सर रायटिंगवर काम केले. माझं एकच म्हणणं आहे की नक्की या, रील काढण्यासाठी नाही. आज परत रील नाही काढणार आहे, माझ्या मार्केटिंगच्या गरजा आहेत, पण तुमची गर्दी दिसावी यासाठी नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, मी त्यामधनं गेलोय. सो माझं म्हणणं आहे की 2.5 तास आपण या ठिकाणी बसलोत ना, तर जो ॲडव्हान्टेज मिळेल ना, चलो ठीक आहे, 10 पैकी 2 प्रश्न तरी कळतील, 3 कळतील पहिल्या दिवशी, बट विल गेट पर्स्पेक्टिव्ज, यासाठी गरजेचं आहे. टाईम मॅनेजमेंट हे सगळ्यांनी पक्क डोक्यात ठेवा. 3 तास मिळत आहेत, 180 मिनिट्स तुम्हाला मिळत आहेत. याचा अर्थ एका एस्सेला 90 मिनिट इच. म्हणजे तुम्ही एंट्री केल्या तुम्ही तिथून पुढचे फक्त 90 मिनिट्स फक्त काय करायचं आहे, पहिला एस्से लिहायचा आहे. 90 मिनिट संपले की बंद करायचे. बिलकुल एस्से पूर्ण झालाय नाही झाला, खूप सगळ्या लोकांचं मी ऑब्झर्व केलं. आता पण जी बॅचची लोक गरवारेला जाऊन लिहितात ते सांगतात, सर पहिल्या एस्सेलाच 2 तास लागले आम्हाला. लागतात की नाही? यू आर बीइंग रिझन फॉर युअर ओन फेल्युअर्स. 1.5 तास म्हणजे 1.5 तास. 90 मिनिटानंतर जेवढं झालं तेवढं बंद करायचं. 90 मिनिट्स, 90 मिनिटांपैकी पहिले 30 मिनिट अक्षरही लिहायचं नाही, एका ठिकाणी बसायचं, ब्रेनस्टॉर्मिंग करायचं. नंतरचे 60 मिनिट मात्र एस्से लिहायचं आहे.
30-60 ही टाइम मॅनेजमेंट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. 180 मिनिट, 90 मिनिट, 30 मिनिट ब्रेन स्टॉर्मिंग काही न करता फक्त बसणं आणि पुढचे 60 मिनिट या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर एक्सेल आहे. यात मग तुम्हाला अंडरलाइनिंगला वेळ द्यायचा आहे, खूप गोष्टींना वेळ द्यायचा आहे, हे तुम्हाला काम करायचं आहे. आजच तुम्हाला सांगतो, यावर्षी 5 झालेले प्रदीप गोराड आले होते, DYSP झालेत यावर्षी. त्यांचा स्वतःचा अनुभव, ते म्हणायचे की सर मला रायटिंगला थोडेफार कधी कधी कमी मार्क्स यायचे. का तर असं होतं की मला असं वाटायचं की आपण तर कविता कशाला लिहायची, आपण कोट कशाला लिहायचा. पण ते म्हणले की नाही, यावेळेस मी थोडंसं लहान मुलासारखं 10वी-12वीच्या मुलासारखं ठरवलं, नाही चला आता आपण काय करू, लहान मुलासारखं एस्से लिहू, चला आपण थोडंसं लहान होऊ. ते म्हणले यावेळेस मी काही कोट पाठ केले, काही कविता पाठ केला आणि एवढं सगळं चांगलं केलं. ते म्हणले की मला मराठी इंग्लिश रिटनला एवढे चांगले मार्क्स मिळाले की आय एम DYSP. बघा, तुम्हाला कुठंतरी स्वतःचा ॲरोगन्स, स्वतःचा इगो किंवा मलाच जास्त कळतं हे सोडून कुठंतरी सिनियर लोक जे सांगतात तुम्हाला काढावं लागणार आहे. प्रदीप गोराड त्यांनी 6 इंटरव्ह्यूज दिलेत. एवढा सिन्सिअर, ऑनेस्ट पर्सन, ऑलरेडी ऑफिसर आहेत ते, पण त्यांचं म्हणणं होतं सर कुठंतरी काहीतरी मिस होतंय, मला थोडाफार गोष्टी अडचणीत येत आहेत. एवढ्या सिन्सिअर माणसाला विचार करा, 6 इंटरव्ह्यूज द्यावं लागणं हे सिस्टमचं फेल्युअर आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा. पण ॲट दी एंड जो कंटेंटवर काम करतो तो जिंकतो. त्यांनी सांगितलं सर लहान मुलासारखं जसं मी ठरवलं की नाही आपण आता बारक्या बेसिक्सवर काम करायचं, ही गॉट दी पोस्ट. सो टाईम मॅनेजमेंट आली लक्षात प्रत्येकाला. 90 मिनिट आजपासून लक्षात ठेवायचं. गरवारीला पण टेस्टला गेल्यानंतर 90 मिनिट झाले की सगळं बंद करायचं आणि लगेचच्या लगे रायटिंगला घ्यायचं पुढचा एस्से. पुढचं आहे वर्ड मॅनेजमेंट. आता बघा, नॉर्मली एवढं तुम्हाला इतक्यात लिहिता येणार नाही, हे मी मान्य करतो, हळूहळू डेटा येईल. पण त्यांचं काय म्हणणं आहे, नॉर्मली तुमचा जो प्रत्येक एस्से आहे हा प्रत्येक एस्से 800 ते 900 शब्दांचा असायला हवा. 800 ते 900 शब्द. म्हणजे जर तुम्हाला 60 मिनिटात एवढे शब्द लिहायचे आहेत 60 मिनिट्समध्ये, तर मला सांगा एका मिनिटाला किती शब्द लिहावे लागतील? 15. 15 सखी 90. मी तुम्हाला सांगतो, तुमची सध्याची रायटिंगची स्पीड आहे कमीत कमी 40 शब्द पर मिनिट. तुम्ही आत्ता लिहू शकता, हे तुम्हाला विश्वास नाही पण तुम्ही आत्ता 40 शब्द लिहू शकता. आणखीन थोडे चांगले 25 शब्द लिहू शकता. बट डेफिनेटली तुम्ही 20 शब्द अत्यंत चांगले लिहू शकता विथ गुड हँडरायटिंग, गुड लँग्वेज, हे पक्का आहे. सो 15 शब्द आपण लिहूच शकतो. मग या ठिकाणी काय आहे, जर आपल्याला 900 वर्ड्समध्ये एस्से लिहायचा आहे तर पहिली क्लॅरिटी असायला हवी, माझं इंट्रोडक्शन 150 शब्दात कंपल्सरी असणार आहे. 150 वर्ड्स म्हणजे सुरुवात केलेलं हे पहिलं वालं पेज आणि दुसऱ्या पेजवरती इथपर्यंत हाफपर्यंत लिहिलेलं इंट्रोडक्शन. पण इथे इंट्रोडक्शन लिहिताना इथं लिहिलं इंट्रोडक्शन सुरू केलं, असला बालिशपणा करायचा नाही. कन्क्लुजन हा पण शब्द लिहायचा नाही. ते त्यांना कळायला हवं तुम्ही इंट्रो काय लिहिताय, कन्क्लुजन काय लिहिताय. करेक्ट आहे पहिली गोष्ट. सो इथं इंट्रोडक्शन 150 वर्ड्स, मेन बॉडी 600 शब्द, कन्क्लुजन 150 शब्द, 60 मिनिट वेळ मिळतोय, 15 वर्ड्स पर मिनिट. हे याचा अर्थ तुम्हाला शब्द काउंट करत बसायचं नाहीये. तुम्हाला आताही प्रॅक्टिस करायची की एका पानावर तुमचे किती शब्द बसतात. सो माझं म्हणणं आहे की प्रिफरेबली तुम्हाला आत्ताही प्रॅक्टिस करायची की एका पानावरती माझे 100 शब्द बसायला हवे. हाऊ मेनी वर्ड्स? 100 वर्ड्स. पॅराग्राफ करा, अक्षराचा साईज वाढवा, अक्षरामधला स्पेस वाढवा, जे वाटेल ते करा. मी खूपदा लोकांना सांगून थकलोय, आपल्या आन्सर रायटिंगचे पेजेस या टाईपचं असतं, इथून लिहितात लोक, इथून. तुम्ही स्वतः चेक करा तुम्ही लिहिलेली उत्तरं इथून. मी त्यांना म्हणले की या ठिकाणी लोगो आहे दादा, इथून लिही, असं स्पेस दे, थोडं बरं वाटेल. एका पानावर 250 शब्द. बरं असं पण नाही की तुम्हाला सप्लिमेंट मागितलं आणि तुम्हाला लाज वाटते की काय सप्लिमेंट लावली, असं नाही आहे. पेपर प्रिंटेड आहे, तुमच्या हातात आहे, सप्लिमेंटचा प्रश्न नाही आहे, सगळं रेडीमेड आहे, स्पेस दिलेला आहे. मग तुम्ही थोडं सुटसुटीत लिहा ना. करेक्ट आहे. 900 वर्ड्स वरून चिटको. ते काही लोक इथून भांग पाडणारी लोक असतात बघा, त्या टाईपचा फील होतो तिथं. हा टाइम मॅनेजमेंट, वर्ड मॅनेजमेंट क्लिअर झालं. 9. हां, मी ज्यावेळेस आणखीन ॲक्च्युली आज मी तुम्हाला फक्त बेसिक आयडिया देतोय, कारण आपले एस्सेचे टेस्ट सुरू होणार आहेत. जे एस्सेचे डिस्कशन्स आहेत ते सुद्धा मीच घेणार आहे. फिलॉसॉफिकल डिस्कशन मेजरली मी घेणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह नाही. म्हणजे आपला हा पर्पज आहे की कमीत कमी 3 किंवा 4 जरी म्हणलं तरी आपण 40 एस्सेचे टॉपिक आपण डिकोड करणार आहेत. 40 टॉपिक.
डिकोड करताना मला खूप येतंय असं पण नाही आहे, फक्त मी एक्सपिरियन्सवरनं तुम्ही कसं डिकोड करायचं स्किल यावं, माझा प्रयत्न तुम्हाला स्किल देणं, टॉपिक समजून सांगणं नव्हे. सो डिकोड कसं करायचं, आणि डिकोड करताना 2-3 टेक्निक्स आहेत की ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्ही 100% फिलॉसॉफिकल एसे खूप चांगला लिहू शकता. करेक्ट आहे. सो टाईम मॅनेजमेंट, वर्ड मॅनेजमेंट याच्यावर काम करायचं. तुम्हाला दिलेल्या रायटिंगच्या पेजेसवर आत्ता हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही एका पेजवरती 100 शब्द कसं आणू शकता हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. मग ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय, आज थोडं शॉर्टमध्ये सांगतो. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय, तर ब्रेन म्हणजे तुमचा मेंदू, स्टॉर्म म्हणजे अनकंट्रोल्ड रिलीज ऑफ एनर्जी. व्हॉट इज स्टॉर्म? अनकंट्रोल्ड रिलीज ऑफ एनर्जी. म्हणजे तुम्ही तुमच्या मेंदूला सांगणं, तुला जे वाटल, जसं वाटल, जेवढं वाटल तसा विचार कर. तुझ्या मेंदूला विचार करण्यात कोणतेही रेस्ट्रिक्शन नाही आहे. तू हवं तसं, हवा तेवढा, हवा तसा विचार कर. आम्ही तुझ्यावरती कोणतंही बंधन टाकायला इच्छुक नाहीत. याला म्हणायचं ब्रेन स्टॉर्मिंग. ही झाली थिअरॉटिकल व्याख्या. तुम्हाला काय करायचं आहे, सी, तुम्हाला तुमच्या एस्सेचा जो आन्सर बुकलेट असतं, यांच्याकडे आहे बघा आन्सर बुकलेट आहे ते, आणि नॉर्मल आहे. सो तुमच्याकडे जे आन्सर बुकलेट असणार आहे, म्हणजे तुमचा प्रिंट असणार आहे क्वेश्चन पेपर, त्या तिथं कसं असतं की सेक्शन ए आणि सेक्शन बी सेपरेट मेन्शन असतं. सो सेक्शन एचा जो सगळ्यात शेवटचं पान आहे, सेक्शन एचं सगळ्यात शेवटचं पान आणि सेक्शन बीचं सगळ्यात शेवटचं पेज, याला तुम्ही वापरायचं आहे फॉर ब्रेन स्टॉर्मिंग. असं पूर्ण मोठं पेज असतं, त्या ठिकाणी 2 भाग करायचे. हे परत काही लोकांना बालिश वाटू शकतं, काही हरकत नाही आहे. 2 पार्ट करायचे. या ठिकाणी विचार करायचा मी इंट्रोडक्शन काय लिहावं, इंट्रोडक्शन काय लिहावं, कन्क्लुजन काय लिहावं, कन्क्लुजन काय लिहावं, ही क्लॅरिटी. आणि इथं काय करायचं, तो टॉपिक जो अर्धा तास आपण वापरणार ब्रेन स्टॉर्मिंगला, त्या अर्ध्या तासामध्ये मी इंट्रोडक्शन काय लिहू शकतो, मी इंट्रोडक्शन काय लिहायला हवं, असे 2-3 इंट्रोडक्शन या बाजूला, 2-3 इंट्रोडक्शन या बाजूला लिहायचे. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर एका पानावर इंट्रोडक्शन कसं लिहायचं, एका पानावर इंट्रोडक्शन नाही लिहायचं. त्या एका पेजवरती तुम्ही इंट्रोडक्शन काय असू शकतं, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची कविता, महात्मा गांधी यांचा कोट, बरोबर, अविद्येवाली ती कविता, किंवा नेल्सन मंडेला यांचा एखादा कोट, मदर टेरेसा यांच्या आयुष्यातील एखादी स्टोरी इथं लिहून ठेवायचं. मदर टेरेसा एखादी स्टोरी शॉर्टमध्ये. तुमच्याकडं 3 ते 5 इंट्रोडक्शन तयार असायला हवे, तुमच्याकडं 3 ते 5 कन्क्लुजन तयार असायला हवे, कन्क्लुजन. आणि हे प्रॅक्टिस न होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, हे अर्ध्या तासाच्या ब्रेन स्टॉर्मिंग नंतर जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये इंट्रोडक्शन लिहायला जाता, तेव्हा तुमचं इंट्रोडक्शन या सगळ्यांपेक्षा खूप जास्त चांगलं असतं. तुम्ही या 5 किंवा 6 टॉपिकपैकी बिलकुल तुमचं इंट्रो लिहित नाही किंवा बिलकुल तुम्ही कन्क्लुजन लिहित नाहीत. बघा, हा असा तुमचा बुकलेट असतं, हे सगळ्यात शेवटचं पेज. इथं ब्रेन स्टॉर्मिंग करायची. आणि मध्ये सुद्धा सेक्शनमध्ये काय, ज्या ठिकाणी सेक्शन संपलाय त्या ठिकाणी ब्रेन स्टॉर्मिंग करायची. त्याच्यानंतर इंट्रोचं तुमचं मेंदूमध्ये फिट झालं. आता इथं सायकोलॉजी काय म्हणते, जेव्हा तुम्ही सांगताय की हा पर्टिक्युलर गोष्ट मी इंट्रोडक्शन लिहिणार आहे, त्यावेळेस तुम्ही तुमच्या ब्रेनला सबकॉन्शियसली सजेशन देऊन ठेवताय की तू या टॉपिकवर पुढच्या अर्ध्या तासात विचार करून ठेव, मी परत तुझ्याकडे येतो. आलं लक्षात? कन्क्लुजन काय लिहायला हवं, तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगताय की पुढचे 90 मिनिटं आपल्याकडे आहेत, सगळ्यात शेवटच्या 10 मिनिटात मी कन्क्लुजन लिहिणार आहे. सो तू आत्तापासून हा विचार करून ठेव की मी कन्क्लुजन काय लिहायला हवं. मग इथं जे 4-5 पॉईंट तुम्ही लिहिलेले असतात ना कन्क्लुजनचे, तुम्ही यापेक्षा चांगलं कन्क्लुजन त्या ठिकाणी लिहिता. फ्रंटला आपली कॉन्शियस मेमरी जेवढं काम करत नाही, त्याच्यात 10 पट जास्त काम आपलं सबकॉन्शियस मेमरी बॅकएंडला करत असते, कंटिन्युअसली करत असते. सो हे सजेशन. मग त्या टॉपिकबद्दलचा त्याची एखादी डेफिनेशन काय आहे, या टॉपिकचे पॉझिटिव्स काय आहेत, या टॉपिकचे निगेटिव्स काय, मग 2-4 पॉझिटिव्ह लिहून ठेवायचे, 2-4 निगेटिव्स लिहून ठेवायचे. मग कोणत्या पर्सनचा आपण उल्लेख करू शकतो ते 2-3 नावं लिहायचे. मग त्यानंतर गव्हर्नमेंटचा डेटा आपण कोणता वापरू शकतो तो डेटा इथं मेन्शन करायचा. मला यात काही डायग्राम काढायची, 1-2 डायग्राम मी या ठिकाणी काढू शकतो. एक्झाम्पल मला द्यायचे, पण एक्झाम्पल देताना काय होतं, आपलं लक्ष नसतं. सो आपण काय करतो, लोकल एक्झाम्पल देतो और नॅशनल एक्झाम्पल देतो. सो या ठिकाणी प्रिपरेशन करताना हा विचार करायचा की ग्लोबल लेवलला कोणते एक्झाम्पल मला या ठिकाणी द्यायचे आहेत. सो 1-2 एक्झाम्पलची नावं या ठिकाणी टाकायची. हे सगळं काय करायचं, सगळं अर्धा तास विचार करायचा. अर्धा तास रँडमली कसंही लिहा,
पेन्सिल वापरा त्या ठिकाणी. फक्त इथं पर्पज काय आहे, तुमच्या ब्रेनला विचार करायला लावणं. आपल्या ब्रेनचे 2 टाईपचे पार्ट असतात. एक असतो सेन्सरी पार्ट, दुसरा असतो मोटर पार्ट. सेन्सर पार्ट विचार करणारा. आता जे मी बोलतोय हे मी प्रिपेअर करून आलेलो आहे. सो हा झाला मोटर पार्ट, बरोबर आहे, मेकॅनिकलवाला पार्ट. सेन्सरी पार्ट हे शिकवत असताना अचानकच मला एखाद दुसरा जोक सुचल्यानंतर जोक जो मी तुम्हाला सांगतोय तो झाला आपल्या ब्रेनचा सेन्सरी पार्ट. मग काय होतं की एकाच वेळेस मोटर सेन्सरी आपण कंटिन्यू नाही करू शकत. सो अर्धा तास आपण विचार करतो म्हणजे आपण आपल्या ब्रेनचा कॉग्निटिव्ह पार्ट ॲक्टिवेट करतोय, कॉग्निटिव्ह विचार करणारा पार्ट. अर्धा तास फक्त आणि फक्त विचारच करायचे. आणि मग आपण सजेशन देतोय, एकदा माझं अर्धा तास विचार करून झालं की मग मात्र जे मी रायटिंगला सुरू करेल ते मी शेवट करेपर्यंत थांबणार नाही. हे सगळं झाल्यानंतर मग ठरवायचं की पहिला पॉईंट, मग इथंच काय करायचं, नंबरिंग करायची. हा पहिला पॉईंट असेल, हा दुसरा असेल, हा तिसरा असेल, हा नको लिहायला मला चौथा सुचला, हा चौथा पॉईंट असेल, इथं हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट, हा तिसरा. म्हणजे तुम्हाला हे इथं विचार करायचा आहे. आणि हा विचार जो परीक्षेत तुम्हाला करायचा तो तुम्हाला इथं शिकायचा आहे. जो विचार तुम्ही परीक्षेत करणार आहात तो विचार तुम्हाला इथं वर्गामध्ये शिकायचा आहे. फॉर हाऊ मेनी मंथ्स? 3 मंथ्स. पुढचे 3 महिने हा शिकणं अत्यंत जास्त गरजेचं. एवढं महत्त्वाचं काहीच नाहीये. हे तुम्ही या ठिकाणी शिकायला, याला म्हणायचं ब्रेन स्टॉर्मिंग. ब्रेन स्टॉर्मिंग कोणताही लोड न देता. आता हे ऑलरेडी आपण क्लासमध्ये करणार आहे त्यामुळं तुम्हाला घरी स्पेशल वेळ द्यायची गरज नाही आहे. मी आत्तापर्यंत मुलांना सांगायचो की तुम्ही घरी बसल्यानंतर एक पेज घ्या, निवांत बसा, कोणताही लोड न घेता फक्त विचार करा. मग तुमचा एक क्वेरी असते की सर विचार करायला गेलं की झोप लागते. ॲग्रीड. का? कारण आपल्याला विचार करायची सवय नाही आहे, बरोबर आहे. आपण एकदम, तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा, फोन बाजूला ठेवून, पुस्तक बाजूला ठेवून, कुणीही समोर नसताना तुम्ही शांत अर्धा तास बसलाय का मागच्या 2-3 वर्षात? नाही. याचा अर्थ काय झालाय, आपल्या याला कंटिन्यू काहीतरी ऑब्जेक्ट बघून, काहीतरी वस्तू बघून, काहीतरी फोटो बघून, काहीतरी व्हिडिओ बघून कंटिन्यू जज करून प्रोसेस करायची सवय लागली आहे. सो हे कंटिन्यू थकतंय आणि म्हणून आपण ते समोर आले की आपण झोपतो. बिलकुल नाही. ही हॅबिट व्हायला हवी. ज्या दिवशी तुम्हाला वाटतं की नाही सर मला असं ब्रेन स्टॉर्मिंग करायचे, निवांत संडे तुम्हाला अभ्यास करायचा कंटाळा आलाय ना, पुणे विद्यापीठात जावा, भारती विद्यापीठ जावा, कुठेतरी मस्त झाडाखाली बसा, एखादा आपलं रँडमली पेज घ्या, त्या पेजवर जे वाटेल ते लिहित बसा, क्रिएटिव्ह लिहिण्याचा प्रयत्न करा, जे गरजेचं. पण ब्रेन स्टॉर्मिंगची सवय व्हायला हवी. ब्रेन स्टॉर्मिंग सुरुवातीला आत्ता जर करायला गेला तुम्ही काहीही ब्रेन स्टॉर्म कराल, याला चॅनलाइज करायला वेळ लागणार आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो हा तिसरा पार्ट झाला ब्रेन स्टॉर्मिंग. तुमचा टोटल स्कोर हा ब्रेन स्टॉर्मिंगवरती बेस्ड असणार आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीने स्टॉर्म करता, विचार करता, हे महत्त्वाचं आहे. ब्रेन स्टॉर्मिंग, फ्री फ्लो ऑफ आयडियाज, नो रेस्ट्रिक्शन ऑन थिंकिंग. काहीही कसाही कुठेही जसा वाटेल तसा विचार करा विदाउट एनी रेस्ट्रिक्शन. तुम्हाला ज्यावेळेस तुमच्यावर बंधन नसतं ना त्यावेळेस आयडिया सुचतात. मला सांगा, भांडण झालं जोक सुचतं का? भांडण झालं हसू सुद्धा येत नाही, बरोबर आहे. पण हेच मला सांगा, काही भांडण नाहीये, निवांत बसलोय, प्रिलिम जस्ट काल झाले ना आपल्याला कळलंय की आपला कार्यक्रम झालेला आहे, किती जोक सुचतात? पहिल्या अटेम्प्टमध्ये, शेवटच्या अटेम्प्टला नाही. लेट युअर ब्रेन अलो फ्री फ्लो टू थिंक एनिथिंग एव्हरीथिंग. काही विचार करण्याची परवानगी द्या. तुम्ही जेवढं विचार करण्याची परवानगी द्याल, मी तुम्हाला सांगतोय, जे तुम्हाला सांगतोय याच्या आधारावर 100% तुमचा UPSCचा सुद्धा रिझल्ट येईल. UPSC जगा वेगळी नाही. बट ओनली थिंग तुम्हाला सवय लावा. आणि हे विचार करायची सवय लावल्यानंतर सर 1 महिना झाले पण मला एस्से येतच नाही, मला खरंच सांगतो, ज्यांनी अभ्यास सुरू केल्यानंतर, समजा आज अभ्यास सुरू केलाय, तर ज्याने कोणी 1.5 वर्ष 1.5 year रोज न चुकता 12 ते 14 तास अभ्यास केलाय, त्याला हा अधिकार आहे की सर मला कळत नाही, लक्षात राहत नाही. 1.5 वर्ष 7-8 तास अभ्यास करणाऱ्या लोकांना हा अधिकार नाही की सर माझ्या लक्षात राहत नाही. 6 महिने अभ्यास करणाऱ्या लोकांना हा बिलकुल अधिकार नाहीये की सर मी एवढे दिवस झाला अभ्यास करतोय पण माझा रिझल्ट काय येत नाही. हे गणित मांडून घ्या, स्वतः चेक करा, मेंटरशिप डायरी भरा, तुमचा ॲव्हरेज अभ्यास प्रत्येक वीकचा काढा. आज अभ्यास सुरू केला असेल तर आजपासून न चुकता 1.5 वर्ष 12 ते 14 तास ज्याने अभ्यास केलाय, ज्याच्या मेंटरशिप डायरीच्या वरती ॲव्हरेज 12 तास दिसतंय, कमीत कमी 1.5 वर्ष, आय टेल यू, यू विल बी स्टेट टॉपर, डेफिनेटली स्टेट टॉपर. परत तुम्हाला कोणतरी सांगतं की अभ्यास क्वालिटेटिव्ह असावा,
क्वालिटेटिव्ह होण्यासाठी क्वांटिटी तर येऊ दे राजा. बरोबर आहे की नाही? बसायची सवय लागू दे, अभ्यासाची सवय लागू दे, वाचण्याची सवय लागू दे. सगळ्यात मेन गोष्ट आहे की एका ठिकाणी शांत बसून विचार करायची सवय लागू दे. सो सर मी एस्से सुरू केलं पण मला लिहिता येत नाही, येणार आहे. यू विल हॅव टू वेट फॉर दॅट पर्टिक्युलर फेज. डायरेक्टली कुणीही, माझ्याकडे सुद्धा जादूची छडी नाही की हे एवढे एस्से वाचून तू तयारी कर. सो हे झालं ब्रेनस्टॉर्मिंग. ब्रेनस्टॉर्मिंग तुम्ही आत्ता सुद्धा करू शकता, जे गरजेचं आहे. आता मी शॉर्टमध्ये सांगतो इंट्रोडक्शन कसं लिहायचं आहे आणि काय काय वापरू शकता. सो तुमचा हा जो पर्टिक्युलर पेज आहे ज्या ठिकाणी तुम्ही सुरू करता, तुम्ही काय करता बघा. इंडियन डेमो. मला हे कळत नाही की हे आणलंय कुठनं. फुल रिचार्ज मारला ह्या स्टार मार्कचा. पेपरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर आणि मी सांगितलं बरं का की बाबा लिहू नको असं, सिम्बल्स आर नॉट अलाउड. तुम्हाला जर ते पर्टिक्युलर पेज दिसतंय, साधी गोष्ट तुम्ही मला सांगा, तुमच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला दिसतंय की हा पर्टिक्युलर टॉपिक आहे आणि या ठिकाणी असं तुमचं आन्सर बुकलेट आणि या ठिकाणी त्यांनी लिहिलंय की इस हशिये में कुछ ना लिखे, डू नॉट राईट एनिथिंग इन दिस मार्जिन. तरी आपण इथं स्टार मार्क करतो की आहेच नाही. वाय डोंट वी लिसन? वाय डोंट वी लिसन? बिकॉज वी आर नॉट प्रोफेशनल. वी आर हायली अनप्रोफेशनल पीपल. फक्त काय कोणीतरी सांगितलंय संघर्ष करा, माझ्यासारख्या कोचिंग क्लासवाल्याने भोळ्या भावड्या तुम्हाला फसवले सगळ्यांना, मी पास करून देतो म्हणून, आणि मग तुम्ही आलाय. तुम्ही तुमच्या प्रोफेशनल कॉम्पिटन्सवरती आलेलाच नाहीये. 4 नंबरचा एस्से लिहितोय ना, 4 नंबरचा एस्से टॉपिक डेमोक्रेसी. इथं मांडा ना नंबर, करेक्ट आहे ना? 5 नंबरचा आहे. बरं, त्याच्या पलीकडं आणखीन सोपं करण्यासाठी जर समजा क्वेश्चन बुकलेटमध्ये वरती सेक्शन मेन्शन नसणार आहे तर तुम्ही वरती काय करा, इथं वरती म्हणजे याच्या पानाच्या वर नाही, त्या पानामध्ये सेक्शन ए 4 नंबर टॉपिक. मला स्वतःला कळतं की कार्यकर्ता किंवा कार्यकर्ते किती सुटसुटीत आहे, किती सिस्टमॅटिक आहे. गोष्टी कुणीतरी सांगण्याची गरज नाही आहे, आपण आपल्या मनानं काय लिहावं काय नाही लिहावं चांगलं कळतं. करेक्ट आहे? मग हे सुरू झाल्यानंतर लगे इथूनच लिहायला सुरू करणार. इंट्रोडक्शन आहे. समोरच्याला भेटायला जाताना चल काय जेवायचं सांग असं असतं का? बस, कुठून आलास, तुझं गाव कोणतं, माझं गाव कोणतं. यू क्रिएट दॅट एन्व्हायरमेंट, इजंट इट? सेम. हा तुमचा पहिला पॅराग्राफ असेल, हा दुसरा पॅराग्राफ असेल, हा तिसरा पॅराग्राफ असेल. ऑफ 35 वर्ड्स इच, 35 शब्द. इट क्रिएट्स अन इम्प्रेशन की अरे तयारी करून आलाय, सिन्सिअर आहे, जेन्युन आहे, ऑनेस्ट आहे. कंटेंट नसला तरी हरकत नाही, पण मला सिन्सिअर लोकांना अधिकारी करायचा आहे. अत्यंत ॲरोगंट कंटेंट असणाऱ्या लोकांपेक्षा कंटेंट थोडा कमी असणारे पण सिन्सिअर असणारे ऑफिसर हे कधीही प्रिफर केले जातात. तुम्ही स्वतः तुम्हाला तुमच्या कंपनीत लोकांना जर हायर करायचं आहे, अत्यंत हुशार पण अत्यंत रागीट लोकांना हायर कराल का थोडा कमी हुशार आहे, डोकं न लावणारा पण सिन्सिअर, त्याला हायर कराल? फॅक्ट आहे. सेम इज केस हिअर ऑल्सो. हे 3 पेजेस, हे 3 पॅराग्राफ झाले 100 शब्दांचे. मागच्या पेजेसकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं या पद्धतीने तुम्ही मांडलाय आणि मग तुमचा एस या ठिकाणी सुरू होत आहे. सो तुम्ही इथं काय करताय, इंट्रोडक्शन लिहिताना तुमचं नॅरेशन सांगताय की नेमकं काय म्हणणं आहे. मी एक सिंपल उदाहरण सांगतो. पहिला अटेम्प्ट होता, पहिल्या अटेम्प्टला मला चांगले मार्क होते. पहिला अटेम्प्ट जो मी एस्से लिहिला तर तो माझा 12वी नंतरचा पहिला एस्से होता, कारण मी माझा पहिला अटेम्प्ट देवाला दिला होता, कारण मला वाटायचं की पहिल्या अटेम्प्टला आपण काय पास होत नाही. मग निबंध होता ग्लोबलिझम वर्सेस नॅशनलिझम, आणि एवढं जास्त काही माहीत नव्हतं, आपलं सगळं चाललं होतं. आणि सेम समोरची अलका टॉकीज ॲक्टिवेट होती, सुरू होते आपल्या समोरची. नशीब कसं का त्याच थिएटरमधनं पिक्चर बघून समोर ऑफिस खोललंय. तर ग्लोबलिझम वर्सेस नॅशनलिझम काय लिहायचं लोकांनी सांगितलं, पण काय तेवढं कोट माहीत नव्हते, सगळे माहीत नव्हते. तर मी काय केलं, वरती इंट्रोडक्शन लिहिताना एक उदाहरण सांगतो, तुम्ही असं करावं असं माझं म्हणणं नाही आहे. अगोदर काय केलं, हे सगळे 6 कॉन्टिनेंट काढले आणि प्रत्येक कॉन्टिनेंटला ऑलिम्पिकच्या रिंगनुसार कलर दिला. कलर पेन्सिल वेअर अलाउड UPSC मध्ये त्यावेळेस. आणि इथं लिहिलं ग्लोबलिझम.
परत खाली सेम डायग्राम काढली छोटी, 6 कॉन्टिनेंट काढले आणि गोल काढले, बिलकुल स्कीमॅटिकली नाही काढलं, फक्त गोल काढलं आणि इथं लिहिलं, या सगळ्यांना ग्रीन कलर दिला. ग्रीन कलर इज इक्वल टू एन्व्हायरमेंट. येणाऱ्या भविष्यामध्ये ह्युमॅनिटीला सतावणारा जर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर कोणता असेल, दॅट विल बी एन्व्हायरमेंट. अख्खी दिवाळी लक्ष्मीपूजन तुमचं पावसात गेलंय, बरोबर आहे. काल सौदी अरेबियामध्ये न भूतो न भविष्यती पाऊस झाला आहे. याच वर्षी दुबईमध्ये समथिंग 100 mm पाऊस झाला आहे, जो त्यांच्या 25 वर्षाचा टोटलवाला पाऊस आहे. एन्व्हायरमेंट, बरोबर आहे. सो इथं म्हणलं, सॉरी, इथं लिहिलं नॅशनलिझम, इथं लिहिलं ग्लोबलिझम. मग अगोदर काय केलं, ग्लोबलिझमची डेफिनेशन लिहिली, मग नॅशनलिझमची डेफिनेशन लिहिली आणि मग त्या ठिकाणी मांडलं की ग्लोबलिझम वर्सेस नॅशनलिझम हा कधीही मुद्दा होऊ शकत नाही. देअर शुड ऑलवेज बी अ नॅशनलिझम विथ ग्लोबलिझम. तुम्ही ह्या सगळ्यांमध्ये कंटिन्यू भांडण नाही ठेवू शकत. तुम्हाला दोघांचं कॉम्प्लिमेंट करावं लागेल, दोघांचं व्हॉट यू कॅन से दोघांना एकत्र आणावं लागेल. आणि मग मी 150 वर्ड नंतर मग पुढं मेन्शन केलं की चला मग आता आपण हे सगळे डायमेन्शन्स अंडरस्टँड करूया. मला अंडरस्टँड झालेला टॉपिक, मला कळलेला टॉपिक. इंट्रोडक्शन लक्षात घ्या. इंट्रोडक्शन का महत्त्वाचं, इथं मला क्लिअर व्हायला हवं तुम्हाला टॉपिक कळलेला आहे की नाही. पहिलं पूर्ण पेज, हे पहिलं पूर्ण पान, याचा अर्थ वरच्या रेषेपासून लिहून इथपर्यंत टाचोटाच टमटम भरायची नाही. प्रॉपर 100 वर्ड्स, मागच्या बाजूला या ठिकाणी 50 शब्द आणि या ठिकाणी 50 शब्दानंतर मग तुम्ही नॅरेशन सुरू करायचं की बट द टॉपिक डज नॉट लुक सो सिम्पल. विषय एवढा सोपा नाही, आपल्याला विषयाला अतिशय गांभीर्याने व काळजीपूर्वक हाताळून आपण याचे डायमेन्शन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मग ग्लोबलिझम म्हणजे काय, त्याचे काय डायमेन्शन, नॅशनलिझम म्हणजे काय, त्याचे काय डायमेन्शन, मग ग्लोबलिझम आणि नॅशनलिझम कॉम्प्लिमेंटरी कसं होऊ शकतं, ग्लोबलिझम नॅशनलिझम एकमेकांच्या विरुद्ध कसं जाऊ शकतं आणि मग हे नॅशनलिझम ग्लोबलिझम एकत्र कसं आणायला हवं, यासाठी काय प्रयत्न करायला हवे, फ्लो, लॉजिकल फ्लो. मग लॉजिकल फ्लो कसा आणायचा, प्रश्न विचारून आणायचा की काय प्रश्न असू शकतो. पण तो लॉजिकल फ्लो आणण्याच्या अगोदर मला कळायला हवं की तुम्हाला प्रश्न कळलेला आहे की नाही. हे तुमचा इंट्रोडक्शन झालं, 150 वर्ड्स. आता इथं शॉर्टमध्ये सांगितलं की काय काय इंट्रोडक्शनमध्ये येऊ शकतं. हां, इथं शॉर्टमध्ये काही गोष्टी काय आहेत की इंट्रोडक्शनमध्ये काय असायला हवं, बॅकग्राऊंड असायला हवं, हुक असायला हवं. हुक म्हणजे काय, तर पेपर चेक करणाऱ्याला वाटायला हवं की समोर काहीतरी लिहिलेलं आहे. तुम्ही काही रील बघता बघा, ज्या रीलमध्ये काय असतं, ते माणूस पुढं जातो, पुढं जातो, आपल्याला वाटतं की रील येते का नाही, ती परत संपते, परत सेम रील आपण 3-4 वेळा सेम रील बघतो, आपल्याला कळत, नंतर आपण म्हणतो की नॉट इंटरेस्टेड. पण ते होईपर्यंत तुम्ही वेळ दिला का, सो दॅट इज अ हुक. श्रीकांत जाधव सरांनी ते हे बनवलं होतं बघा, एक रील बनवून आपल्या ॲडमिशनच्या वेळेस, तुम्ही त्यावेळेस नव्हता. तर पेज घेतलं, त्या पेजला एक चाकूने एका बाजूनं कापतायत, दुसऱ्या बाजूनं कापतायत आणि मग ते ओपन झालं की 10 जून राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच. सो कटिंग वॉज अ हुक. माणसाला वाटतं की का कापतायत, म्हणजे आपल्याला काहीतरी. सेम इज दी केस, तुम्ही ज्यावेळेस इंट्रोडक्शन करून देताय ना, तर मी बिईंग पेपर इव्हॅल्युएटर मला इंटरेस्ट वाटायला हवा की याने काय लिहिलंय. मग ते खूप सगळ्या टाईपचं असू शकतं, स्टोरी असू शकते, कविता असू शकते, एखादा दंतकथा असू शकते, रामायणातली, महाभारतामधली, खूप सगळ्या गोष्टी असू शकतात. पण काय, कॉन्टेक्स्ट असायला हवा जो महत्त्वाचा आहे. टॉपिकला रिलिव्हंट, मी रिपीटवाला नाही सांगत, रिलिव्हंट असायला टॉपिकला. जर तुम्हाला गोष्टी माहीत नसतील आणि तुम्हाला स्टोरी लिहिता येत नाहीये, काही हुक देता येत नाही, सरळ काय करायचं, त्या शब्दांच्या डेफिनेशन लिहायच्या. पुस्तकी डेफिनेशन नव्हे, त्या शब्दांचा अर्थ सांगणाऱ्या क्लिअर डेफिनेशन असायला हव्या. पुस्तकी डेफिनेशन पाठ होत नाही किंवा पुस्तकी डेफिनेशन काय होतात, त्या खूप मोठ्या पद्धतीनं रटाळवाण्या होऊन जातात. सो अशा डेफिनेशन ज्या तुमच्या स्वतःच्या अंडरस्टँडिंगमधनं आलेल्या आहेत. चौथं डायमेन्शन ते आपण त्या ठिकाणी पाहूया, मॅजिक व्हीलमध्ये बघूया. आणि आपलं स्वतःचं एक मत मांडायला हवं. मी काय मत मांडलं की ग्लोबलिझम वर्सेस नॅशनलिझम हा मुद्दा नाही होऊ शकत, याच्या पलीकडे खूप सगळे मुद्दे आहेत जे आपण डिस्कस करायला हवं, चला आपण जाऊ. सो मी काय इथं स्टँड नाही घेतला की ग्लोबलिझम वर्सेस नॅशनलिझम आहे, जो की टॉपिक होता. मी काय म्हणलं, याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करायला हवा, चला आपण याला काय करूया, एक्सप्लोर करण्यासाठी सुरुवात करूया. सो हा पार्ट झाला. इंट्रोडक्शन कसं कसं लिहू शकता एक शॉर्टमध्ये सांगतो, फक्त माहीत असू द्या. हां, तुम्ही काय करू शकता,
कोट लिहू शकता. फक्त कोट लिहिताना काय काळजी घ्यायची, एकदम अव्वाच्या सव्वा कुठलचे तरी अंधारातले कोट लिहायचे नाही, स्वतःचे कोट सचिनच्या नावाने मारायचे नाही. स्ट्रायकिंग डेटा स्टॅटिस्टिक्स. भारतामधलं सर्वात प्रगत, सर्वात मोठं, सर्वात श्रीमंत म्हणून मानलं जाणारं राज्य महाराष्ट्र, सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त महाराष्ट्र. हुक आहे की नाही, स्ट्रायकिंग आहे की नाही, बरोबर आहे. मुंबई जी मानली जाते की भारताची आर्थिक राजधानी आहे, इंजिन ऑफ ग्रोथ आहे, ड्रायव्हिंग फोर्स आहे, या मुंबईमध्ये मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या 67% लोक स्लम्समध्ये राहतात, बरोबर आहे. मग स्ट्रायकिंग आता बघा, मुंबई कंपेअर करायचं ना, मग तुम्ही शांघायचा डेटा आणा, कारण आपलं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे, चीनसोबत आहे. अमेरिकेसोबत आपलं कॉम्पिटिशन नाही आहे, आपलं कॉम्पिटिशन चीनसोबत आहे. मग शांघायचा डेटा आणा की त्याच्याकडे पण, या शांघायला सुद्धा चीनची आर्थिक राजधानी मानलं जातं, इंजिन ऑफ ग्रोथ मानलं जातं. मग चीनमध्ये किती लोक स्लम्समध्ये राहतात, त्या शांघायमध्ये किती लोक अर्बन एरियात राहतात, की पुट दी कंपॅरिझन. याचा अर्थ तुम्ही डेटा, खूप सगळ्या लोकांना सवय असते, कसं असतं, मी जोपर्यंत तुम्हाला गोष्टी अवघड करून सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला मी हुशार वाटत नाही. आणि मी हुशार वाटायला मी काय सांगतो, हा रिपोर्ट वाचा, तो रिपोर्ट वाचा, हे वाचून काढा, ARC रिपोर्ट वाचा. मग तुम्ही ते रिपोर्ट वाचण्यात म्हातारे होता. तुम्हाला जे पटतं तो डेटा नेटवर जाऊन सर्च करायचा, 2 लाईनचा डेटा गोळा करायचा. मी तुम्हाला आलेल्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं 7 नोटबुक करायच्या आहेत. त्यापैकी एक नोटबुक कशाची होती, एस्सेची होती. ती आत्ता करायला सुरू करा. दंतकथा वापरू शकता, शॉर्ट स्टोरी, तो लाकूड तोड्याची गोष्ट ती नाही वापरली तरी चाल, पण त्या टाईपच्या स्टोरीज ज्या इथिक्स सांगतात किंवा सगळ्या गोष्टी. हिस्टॉरिकल इव्हेंट, इतिहासामधला रेफरन्स देऊ शकता. फिलॉसॉफिकल स्टेटमेंट, मॅन इज कंडेम टू बी फ्री. किंवा दुसरं, नाना पाटेकर त्या डिंपल कपाड्याला 24 तास काय म्हणत असतो माहिती, बघितला पिक्चर नाही, कलमवाली बाई. पत्रकाराला तो काय म्हणतो, कलमवाली बाई. और अ पेन इज माइटियर दॅन स्वॉर्ड. एका पेनामध्ये तलवारीपेक्षा मोठी ताकद असते. या टाईपचे स्टेटमेंट्स. संविधानाचा रेफरन्स, आर्टिकल 21 सारखा. त्यानंतर सध्या रिसेंटमध्ये घडलेली करंट अफेअर्स, म्हणजे जर मी ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलतोय तर मी आत्ता तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्या ना, सौदी अरेबिया, UAE, लक्ष्मीपूजनामध्ये तुमचा सगळ्या गावात झालेला पाऊस, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे हे काय दाखवतं माहिती आहे का, ही तुमची सध्याची अंडरस्टँडिंग दाखवतं की तुम्ही तुमच्या सराउंडिंग्सला कोणत्या पद्धतीने अंडरस्टँड करता. हे ठीक आहे, बाकीचं सोडून द्या. सुप्रीम कोर्टचं एखादं जजमेंट, 7 ते 8 महत्त्वाचे जजमेंट्स आहेत, नेटवर टाका. प्लीज एक्सप्लेन सुप्रीम कोर्ट्स 8 मोस्ट इम्पॉर्टंट जजमेंट इन सिम्पल लँग्वेज. 8 जजमेंट, ते पण तिथं परत तुम्ही कमांड द्या की इन जस्ट 100 वर्ड्स. तुम्हाला 100 शब्दात सुप्रीम कोर्टचं जजमेंट मिळतंय, तुम्हाला 100 शब्दसुद्धा नाही लिहायचं. सुप्रीम कोर्टचं जजमेंट तुम्हाला किती शब्दात लिहायचं आहे, 20 और 25 शब्दात. मग तुमच्याकडे टॉपिक कोणते आहेत, विमेन आहे, डेमोक्रेसी आहे, एन्व्हायरमेंट आहे, किंवा आणखीन जे सगळे इश्यूज तुमच्या आजूबाजूला आहेत या, आणि तुम्हाला काय ना नेट देतं ना ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला अभ्यास करण्यापेक्षा अभ्यासात आपल्याला काय आणायचं आहे याची क्लॅरिटी, यासाठी यू हॅव टू कीप युअर ब्रेन अ लॉट ऑफ फ्री. गव्हर्नमेंट डॉक्युमेंट, इमॅजिनरी सिनॅरिओ तुम्ही करू शकता. मी हे सगळ्या टाईपने इंट्रोडक्शन तुम्हाला शिकवणार आहे. हा, या मिस्टेक आपण नको पाहायला, कारण या मिस्टेक ज्यावेळेस तुमचा प्रॉपर एस्से येईल ना त्यावेळेस आपण पाहूया. देन कम्स मेन बॉडी, सगळ्यात महत्त्वाची, जे तुम्हाला सगळ्यांना वाटतं की मला काय खूप जास्त एस्से लिहिता येत नाही. ही मेन बॉडी, ज्यांनी लेक्चर अटेंड नाही केले त्या सगळ्यांनी नक्की लिहून घ्या जे मी सांगतोय. मेन बॉडी म्हणजे काय, तर एखाद्या टॉपिकबद्दल जर तुम्हाला कंटेंट जनरेट करायचा असेल तर त्या टॉपिकबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग या पर्टिक्युलर केसमध्ये बघा, लेटेस्ट से हा एखादा नाही, आपण याच्यावरती घेऊया. हा कोणताही जो टॉपिक आहे, या टॉपिकला खूप सगळे डायमेन्शन्स असतात, तुम्हाला त्या पद्धतीने विचार करायचा आहे. मग या टॉपिकला काय काय डायमेन्शन असू शकतात, सोशल डायमेन्शन असू शकतं, मी लिहित चालतो, सोशल, पॉलिटिकल, तुम्ही शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालतं, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, हिस्टॉरिकल, जिओग्राफिकल, देन टेक्नॉलॉजिकल, सायंटिफिक, देन फिलॉसॉफिकल, देन स्पॅशियल. स्पॅशियल म्हणजे रिलेटेड टू स्पेस. तुम्ही बघा, तुमच्या केस स्टडी सोलापूरच्या बाहेर जातच नाहीत, मग मला कळतं की हे सोलापूरवाले. स्पॅशियल, उत्तर लिहिताना तुम्ही कुठलच्या केस स्टडीज आणताय, स्पेस, रिलेटेड टू स्पेस. कोणत्या एक्झाम्पल शकतात,
एखादं लोकल एक्झाम्पल असू शकतं, दुसरं रिजनल, मग तिसरं नॅशनल, मग चौथं इंटरनॅशनल. हा झाला स्पॅशियल डायमेन्शन. पुढचा डायमेन्शन काय असू शकतो? टेम्पोरल डायमेन्शन असू शकतो. टेम्पोरल बोले तो रिलेटेड टू टाईम. एखादी गोष्ट एन्शियंट टाईममध्ये कशी होती, मग मेडिवल टाईममध्ये कशी होती, मध्ययुगीन, मग मॉडर्न टाईममध्ये कशी आहे, मग फ्युचरमध्ये कशी असेल. थिंक अबाउट इट. कोणताही टॉपिक घ्या, तुम्ही त्या टॉपिकला एवढ्या गोष्टी मांडू शकता. सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, हिस्टॉरिकल, जॉग्राफिकल, टेक्नॉलॉजिकल, सायंटिफिक, फिलॉसॉफिकल, स्पॅशियल रिलेटेड टू स्पेस, टेम्पोरल रिलेटेड टू टाईम. एन्शंट काळात कसं होतं, मिडिवलमध्ये कसं आहे, मॉडर्नमध्ये कसं आहे, फ्युचरमध्ये कसं आहे. तुम्ही हे सगळे डायमेन्शन मांडू शकता. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने विचार करायला सुरू करता ना, ऑटोमॅटिकली तुम्हाला डेटा यायला सुरू होतो. आणि मग तुम्हाला इथं कळतं की प्रिलिम्स मी कसा अभ्यास करावा सो दॅट मला मेन्ससाठी जास्त डेटा गोळा करता येईल. इथं आणखीन काय की वॉक्स ऑफ लाईफ, तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफचा जर विचार केला, वॉक्स ऑफ लाईफ, त्यामध्ये काय येतं, तुमच्या फॅमिलीचं एक्झाम्पल येऊ शकतं, तुमच्या कम्युनिटीचं, मग तुमच्या व्हिलेजचं, और तुमच्या सिटीचं, तुमच्या स्टेटचं, और तुमच्या नेशनचं. आणखीन हा विचार करायचा की या पर्टिक्युलर एस्सेमध्ये मी व्हॅल्यू ॲडिशनसाठी काय करावं. म्हणजे इथं कोणता ग्राफ टाकावा का, एखादा ग्राफ, एखादी डायग्राम, एखादा फ्लो चार्ट, एखादा पाय चार्ट यामध्ये टाकावा का व्हॅल्यू ॲडिशनसाठी. गोष्टी समजून सांगण्यासाठी मी काय करू, ग्राफ टाकू, फ्लो चार्ट टाकू, डायग्राम टाकू, पाय चार्ट टाकू, व्हॉट शुड आय डू. किंवा महत्त्वाची गोष्ट एक्झाम्पल, म्हणजे ठरवून माझ्याकडे कुठून कुठून एक्झाम्पल्स असू शकतात. तर परत अगेन सेम, लोकल, रिजनल, नॅशनल, इंटरनॅशनल. त्यानंतर मला आपण काय म्हणतो जस्टिफिकेशनसाठी मी कुठून डेटा वापरावा, रिपोर्टमधनं किंवा कशामधनं किंवा इंडेक्सेस वापरावं. आणखीन कॉन्स्टिट्यूशनल गोष्ट मी काय यात आणू शकतो, कॉन्स्टिट्यूशनल. महत्त्वाच्या जजमेंट्सबद्दल मी काय आणू शकतो, डेटा मांडताना जजमेंट आहे, सुप्रीम कोर्टचं एखादं हे आहे. और आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॉलिसीज. तुमच्याकडे किती पॉलिसीज विचार करा ना. एज्युकेशन पॉलिसी आहे, विमेन्स पॉलिसी आहे, चिल्ड्रन्स पॉलिसी आहे. आता रिसेंटमध्ये ब्रिटनने एक महत्त्वाचा डिसिजन त्यांनी घेतला आहे बघा. म्हणजे जर समजा ब्रिटनमध्ये आलेल्या एखाद्या रेफ्युजीला ब्रिटनचं परमनंट सिटीजन व्हायचं असेल तर त्यांनी 20 वर्षांचा कूलिंग ऑफ पिरियड सांगितला आहे. सो ही नवीन पॉलिसी आहे. मला सांगा, तुम्हाला अख्खं वाचायचं आहे का, काय झालं आहे काय नाही. तुम्हाला काय की रेफ्युजीजला या पद्धतीने इंटरनॅशनल लेवलला ट्रीट केलं जातं. ओव्हर रिडिंग नाही करायची आहे, नाही करायची आहे. काय करायचं आहे, ती पर्टिक्युलर लाईन मी कसं वापरू शकतो. विमेनची पॉलिसी आहे, डिसेबल्ड पर्सनची पॉलिसी आहे, विडोजची पॉलिसी आहे. या सगळ्या पॉलिसीज ज्या काय करतील तुमच्या अंडरस्टँडिंग देतील. मी तुम्हाला सांगू, या ठिकाणी कोणताही टॉपिक ठेवा, आय टेल यू तुमच्याकडे एवढा डेटा जनरेट होईल, स्काय इज द लिमिट. पण तुमचं परत काय, तुम्ही टॉपिकला इमोशनली एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करता, प्रोफेशनली नव्हे. आणि इमोशन्समध्ये काय ना, तुमच्या मनानं तुम्हाला ठार मारून टाकलं, तू आलास कशाला. विचार करा ना. बरं, माझं काय म्हणणं आहे की तुम्ही हा विचार करायला सुरू केल्यानंतर सगळ्यात मेन बेनिफिट काय येईल की तुम्ही अभ्यास करताना त्या पद्धतीने विचार कराल. विमेनवर एस्से लिहायचं तर विमेनचं सोशल डायमेन्शन काय, रिलिजियस डायमेन्शन काय. कंपॅरिझनसाठी एखादी ट्रायबल विमेन, इंडियन विमेन, साऊथ एशियन विमेन, जॅपनीज विमेन, अमेरिकन विमेन, यू हॅव दिस कंपॅरिझन. हे हा विचार करण्याची पद्धत आहे. एकदा विचार करायला सुरू केलं की ऑटोमॅटिकली डेटा मिळायला सुरू होतो. याच्या आधारावर तुम्हाला तुमचं पूर्ण 600 शब्द लिहायचे आहेत. मेन बॉडी ऑफ एसे, याला मी नॉर्मली शिकवतो मॅजिक व्हील. हे मी दिल्लीला असताना माझ्या वर्गामध्ये शिकलेली गोष्ट आहे, जी दरवर्षी मी सगळ्या लोकांना सांगतो. लोकांना ती पटत नाही. लोकांना वाटतं की सर एसेचं एखादं पुस्तक असावं, मी ते पुस्तक घेतो, ते वाचतो. लक्षात घ्या, तुमचं कॉम्पिटिशन त्या 10,000 लोकांमध्ये नाही आहे जे एस्से वाचत बसलेले असतात. तुमचं कॉम्पिटिशन त्या वरच्या क्रीम 1000 लोकांमध्ये आहे, जी लोक प्रत्येक वेळी हा विचार करतात की मी वेगळं काय लिहू, माझ्या आन्सरमध्ये मी वेगळं काय आणायला हवं, सो दॅट आय शुड स्कोर एक्स्ट्रा मार्क्स. आपल्या यूट्यूब चॅनलला एक नवीन सिरीज सुरू केली बघा, हाफ मार्क एक्स्ट्रा.
मला माहित आहे तुमच्या किती लोकांनी बघितलं, आय डोंट हॅव एनी आयडिया. ती सिरीज नक्की बघा. त्या प्रत्येक प्रश्नामध्ये व्हॉट इज लोकस, व्हॉट इज फोकस या पद्धतीने घेतोय. बरं, तुम्हाला हे बघा म्हणलं की प्रेशर येतं, तुम्ही मांडी घालून सगळं असं. कधीतरी निवांत राहा आयुष्यात, कधीतरी निवांत राहा. झोपल्यानंतर ज्या रील्स बघत असताना त्या टाईपचं ही सवय करा की चला आपण 2-3 प्रश्न बघू शकतो. महेश शिंदे सर खूप स्लो शिकवतात ना, चला ठीक आहे, तेच 10दा रिपीट करतात ना. मला सांगतात ना लोक, सर कितीदा रिपीट करता, तेच रिपीट करतात ना. मग स्पीड 1 आहे ना, तर 1.25 करूया, बरोबर आहे. आणि खूपच जर मजा बघायची तर 2ची स्पीड बघूया, बघा कसा आवाज येते, तर रील करूया त्याची एक, आणि लेट्स. हे व्हायला हवं. रात्री झोपताना एखादा प्रश्न रोज बघायला हवा. असं नाही की त्या माणसाला जास्त येतं, असं आहे की त्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो आपल्याला कळतो, आपला चांगला आहे की त्याचा चांगला आहे. हाफ मार्क एक्स्ट्रा, थोडं स्पीड न बघा. मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, बरोबर आहे. तुम्हाला प्रश्न डिकोड करणं सगळ्यात पटकन कळायला हवं, जे आजची काळाची गरज आहे. ही मॅजिक व्हील तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि हे झाल्यानंतर मॅजिक व्हीलला कोण सपोर्ट करू शकतं सगळ्यात चांगलं? काल आपल्याच बॅचची एक विद्यार्थिनी आली, नाही हा, त्यांनी विचारलं सर लेटेस्ट काय आहे? वाचकांचा पत्रव्यवहार, जो मला वाटतं मी पहिल्या दिवशी सांगितलाय. स्पर्धा परीक्षा कशाची आहे? आन्सर रायटिंगची आहे. आन्सर रायटिंगसाठी काय गरजेचं आहे? लँग्वेज गरजेची आहे. लँग्वेज आठवतं? आन्सर रायटिंग लँग्वेज कुठनं बिल्ड करायची? लेटर्स टू एडिटर. लोकसत्तामध्ये लोकमानस आहे, सकाळमध्ये वाचकांचा पत्रव्यवहार आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला एस्सेमध्ये स्कोर करायचा असेल तर वाचकांचं पत्रव्यवहार. इंग्लिशवाल्या लोकांनी द हिंदू मधलं लेटर्स टू एडिटर, द हिंदू मधलं लेटर्स टू एडिटर, आणि मराठीमधला योजना मॅगझिन मधले कोणत्याही आर्टिकलचे इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन. तुमच्याकडनं हे वाचून का होत नाही माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो, हे वाचून यामुळे होत नाही कारण तुमचं म्हणणं सर याच्या नोट्स काढायच्या का? आणि जर मी म्हणले की नोट्स नाही काढायच्या तर सर मग हे लक्षात राहणार नाही. बरं, त्यात जर समजा नोट्स काढायला गेलं तर सर आमचा अर्धा तास नोट्स काढण्यातच गेलाय, मग आम्हाला हे नाही वाचायचं. हे डू यू ॲग्री ऑर नॉट? परत तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजचा पेपर उद्या कधीच वाचायचा नाही. वाचकांचा पत्रव्यवहार अगेन सेम, मोकळ्या मनानं निवांत ओपन करायचा. त्यातनं काय होतं, नवले ब्रिज ॲक्सिडेंट घडला, मला सांगा तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल ओपिनियन सांगा, कुणाकुणाकडे ओपिनियन सांगा. नवले ब्रिजच्या ॲक्सिडेंटबद्दल तुमच्याकडे कुणाकडे कन्स्ट्रक्टिव्ह ओपिनियन आहे का? तुम्ही विचार तरी केलाय का की या प्रकारच्या ॲक्सिडेंटबद्दल जर समजा तुम्हाला कुणी ओपिनियन विचारायला आलं, पत्रकार, तुमचं काय मत आहे? नाही सर, त्याला विचारा. वी डोंट हॅव द वाय वी डोंट हॅव ओपिनियन? बिकॉज वी डोंट हॅव द लँग्वेज. आणि आपल्याकडे लँग्वेज का नाही आहे? कारण आपण त्या पद्धतीने त्या ठिकाणी काहीतरी बोलायचा प्रयत्नच केला नाही आहे. बरं, ओपिनियन कशी जनरेट होईल? आपण जर त्या पद्धतीच्या 4-5 ओपिनियन वाचल्या तर ओपिनियन जनरेट होईल. मला सांगा, लहान लेकरं तुम्हाला इमिटेट करून, तुम्हाला कॉपी करून शिकतात की नाही? म्हणजे आयुष्याचं साधं लॉजिक आहे ना. एखादी गोष्ट तुम्ही दुसऱ्याचं कॉपी करून जर शिकत असाल तर तुम्ही वाचकांचा पत्रव्यवहार जर वाचलात तर त्या ठिकाणी तुम्ही तो कसा लिहितो, त्याची कशी स्टाईल आहे, त्याची कशी लँग्वेज आहे, या पद्धतीनं तुम्ही विचार करायला सुरू कराल. बट यू डोंट डू इट. का? कारण तुम्हाला वाटतं ते मी विसरलो. मग तुम्ही उपाय काय करता? विसरलो तर त्याशिवाय वाचायचंच नको. हो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा सायकोलॉजिकल ब्लॉक आहे. इट इज अ मेंटल ब्लॉक. वाय डोंट यू रीड योजना मॅगझिनचे इंट्रो और कन्क्लुजन? वाय डोंट यू रीड वाचकांचा पत्रव्यवहार और लेटर्स टू एडिटर? कारण हा तुमचा मेंटल ब्लॉक आहे की सर ते मी वाचतोय आणि जर मी विसरलो तर मी काय करायचो? मी तुम्हाला सांगतो, 1 महिना हातात पेन न घेता, कोणताही शब्द पाठ न करता, एकदम शांत वाचकांचे पत्रव्यवहार वाचा. यू हॅव व्हेरी गुड लँग्वेज. तुम्ही ते वाचताना पण काय टार्गेट होता? वाचकांचा पत्रव्यवहार 8 मिनिटात वाचायचा आहे. कुठून टार्गेट आलं देव जाणो. 10 मिनिटात वाचायचं. का वाचायचं आहे? मी खूपदा आजकाल विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला सुरू केले की तू वाचायला आलास का पास व्हायला आलास? पास व्हायला ॲग्री का? तुम्ही वाचण्यासाठी आलाय? नाही. बरं, तुम्ही अभ्यासाला आलाय का पास व्हायला आलाय? मग ही क्लॅरिटी तुमच्याकडे जर आहे तर मग तुम्हाला हे का कळत नाही? क्लिअर ही गोष्ट. लोकमानस
वाचकांचा पत्रव्यवहार, योजना मॅगझिन. सर मागच्या महिन्यातलं वाचू का या महिन्यात वाचू? मिळल ते वाचा. आयुष्यातले प्रश्न संपत नाहीयेत. का संपत नाहीयेत? रिझन बिंग की तुम्ही त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेत नाही. मागच्या महिन्यात वाचलं पाप लागल का? नाही लागणार आहे. की असं काय आहे का की जर ते वाचलं तर आयोग म्हणतो वाचन तुला फेल करतो, असं आयोग म्हणेल का? आयोगाचं साधं काय म्हणणं आहे, 10-12 इश्यूज आहेत, त्यापैकी जसं जमल तसं वाच, भाषेवर काम कर, कंटेंटवर काम कर, डेटावर काम कर, हार्डवर्क कर, 12 ते 14 तास अभ्यास कर. आय टेल यू, यू विल क्लिअर दिस एक्झामिनेशन. ही क्लॅरिटी सगळ्यात महत्त्वाची आहे. याच्यावर तुमचा स्कोर येणार आहे. मॅजिक व्हील. आणि सगळ्यांना सांगतो, जर तुमची भाषा चांगली नसेल तर तुमचे पेपर आयोग फेकून देईल. याचा अर्थ तुमच्या अगोदरच्याची भाषा जर चांगली असेल तर त्याला चांगले मार्क्स मिळतील, तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार नाहीत. ही परीक्षा रिलेटिव्ह आन्सर रायटिंगची आहे. तुमच्या अगोदरच्याचं उत्तर कसं आहे आणि तुमचं उत्तर कसं आहे. अगोदरच्याचा पेपर जर खूप चांगला आला तर तुम्हाला मार्क्स कमी पडतील. अगोदरचा पेपर जर खूप खराब आला आणि तुमचा एक्सलेंट चांगला आला तर तुम्हाला मार्क्स खूप चांगले मिळतील. पण मला सांगा, अगोदरच्या व्यक्तीवर तुमचं कंट्रोल आहे का? तुमचं कंट्रोल तुमच्यावरती आहे. आणि किती हुशार आहात, किती अभ्यास केला आहे, किती सिन्सिअर आहात, किती हार्डवर्किंग आहात, या सगळ्या गोष्टींना आयोगाकडं शून्य किंमत आहे. आयोगाचं क्रिस्टल क्लिअर म्हणणं आहे, तुझं उत्तरपत्रिका कशी आहे ती आम्हाला दाखव. महत्त्वाची गोष्ट, मार्केटमधल्या ज्या बिनकामाच्या गप्पा असतात, याला कसं काय इतके मार्क पडले, त्याला कसं काय इतके मार्क पडले, असं बिलकुल नाही. चेक करणारी लोकं आहेत, स्टँडर्ड प्रोसिजर आहे. ऑनलाईन पेपर त्या ठिकाणी चेक होतो, हा 4 ठिकाणून परत रीचेक होतो. आयोगानं स्पष्ट केलेलं आहे की तुमच्या कोणत्याही पेपरच्या केसमध्ये गोष्टी चुकीच्या होणार नाहीत. आयोगाची स्वतःची क्लॅरिटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांना मार्क्स चांगले पडलेत त्यामागं कारण आहे की त्या लोकांची भाषा चांगली असू शकते. असं असू शकतं की पब्लिकली त्यांना बोलता चांगलं येत नाही, एक्सप्रेस चांगलं करता येत नाही, पण जर त्यांची भाषा चांगली असेल, हे बट ऑब्व्हियस आहे की त्यांचा स्कोर चांगला येणार आहे. भाषा आणि भाषा एका दिवसात येणार नाही. मी 24च्या लोकांना जून 24मध्ये सांगितलं होतं, 25च्या लोकांना जून 25मध्ये सांगितलं आहे. आणि मला तुमच्यावर एवढा कॉन्फिडन्स आहे की तुम्ही आणखीनही भाषेसाठी काहीही केलेलं नाही आहे. तुम्ही आणखीनही अभ्यास करताय, अभ्यास करण्यासाठी, पास होण्यासाठी नाही. तुम्ही आणखीनही त्या रॅट रेसमध्ये पडलात. लक्ष्मीकांत 4दा वाचून झाले, सर शाब्बासकी देतात का? नाही सर, माझा सगळा सिलेबस 3दा वाचून झालाय, पुढं काय लिहिता येतंय का? नाही, बिलकुल नाही. सर मी हे तुमचं विश्लेषणचं पुस्तक 10दा रिवाईज केलं होतं. व्हॉट अबाउट प्रिलिम्समधले मार्क्स? बरोबर आहे. माझं तेच म्हणणं की एखादी गोष्ट किती वेळा करायची आहे याला देर इज नो स्टँडर्ड. 12 तासांचा अभ्यास, ऑनेस्टी आणि परीक्षेची गरज याला न्याय देता आला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, सर्वसाधारण इंटेलेक्ट असणारी लोक पास होऊन जातात आणि हुशार असणारी लोक कुठं फेल होतात याची त्यांना स्वतःला जाण नसते. ही क्लॅरिटी असायला हवी. मी खूप साऱ्या लोक, मुलगा माझ्याकडे, सर माझा अख्खा पेपर चेक करून देणार. मी स्वतः सांगतो की पहिले 2 प्रश्न वाचल्यावर मी तुला ज्या कमेंट देणार आहे त्याच कमेंट सगळ्या प्रश्नांना ॲप्लिकेबल असणार आहे. अख्खा पेपर चेक करून काहीही हासिल होणार नाही. कम टू मी, पुट दॅट आन्सर शीट. मी तुला थोड्या शब्दात सांगतो की कुठं चुकतंय. ती कमेंट हां मला खूप येते अशातला भाग नाही. मी तुम्हाला हे सांगतो की मी जे सांगतोय हे मी अभ्यास करून येऊन सांगतो. मी कधीही कोणतंही लेक्चर आलोय आणि काहीतरी गाव गप्पा मारतोय असं होत नाही. जर होत नाही तर लेक्चर कॅन्सल असेल, पण गाव गप्पा नाही. का? कारण मला माहिती की आय एम प्लेइंग विथ युअर टाईम, आय एम प्लेइंग विथ युअर करिअर. भाषा 24ची लोक, 25ची लोक, परत सांगतो आणखीनही वेळ गेलेली नाही आहे. सगळ्यात मोठा बेनिफिट हा आहे, जर तुमचा प्रीचा रिझल्ट येत असेल तर मार्चमध्ये पहिली मेन्स देऊन परत पुढच्या 2 महिन्यात प्रीचा अभ्यास करून पुढच्या राज्यसेवेची मेन्स आणि UPSC मेन्सला तुम्ही तयार असणार आहेत. म्हणजे तुम्ही एवढे नशीबवान आहात की तुम्ही ही एक मेन्स आणि पुढच्या 2 मेन्स तुम्ही कंटिन्यू देऊ शकणार आहात जर आजपासून तुम्ही अभ्यास केला तर. म्हणून मी सगळ्यांना सांगितलं, घरी गेल्यानंतर घरच्यांना सांगा आता थेट पुढच्या दिवाळीला घरी येणार आहे, तोपर्यंत घरी येणार नाही. ही क्लॅरिटी असायला हवी, अत्यंत महत्त्वाची. आणि हा विचार करा, माझा रिझल्ट येतोय की नाही येतोय हा विचार न करता मी 100% ही प्रिलिम्स पासच होणार आहे. आणि जरी नाही झालो तरी मी कंपल्सरी जे फर्स्ट अटेम्प्ट आले सोडून, ज्या लोकांचा दुसरा किंवा काय अटेम्प्ट आहे त्या सगळ्या, तरी मी मार्च एंडपर्यंत कंपल्सरी फक्त मेन्स करणार आहे. कारण पुढच्या वर्षी पण प्री पास होते पण मेन्स होत नाही असं आपल्याला व्हायला नको, हे लक्षात ठेवा.
मॅजिक व्हील फोकस करा आणि लँग्वेजवर काम करा. सगळ्यात शेवटचा पार्ट आपण येऊया कन्क्लुजनकडं. कन्क्लुजन शॉर्टमध्ये सांगतो, कन्क्लुजन फ्युचरिस्टिक असावं. ज्या सगळ्या लोकांनी हे भाषण ऐकलेलं आहे की कन्क्लुजन म्हणजे तुमच्या पूर्ण निबंधाचा सार, इसेन्स, त्या सगळ्या लोकांना सांगतो की तुम्ही मिसगाईड झालेले आहात. यू हॅव बीन कम्प्लिटली मिसगाइडेड. तुमच्या निबंधाचं कन्क्लुजन म्हणजे तुम्ही वर जे लिहिलंय तेच रिपीट लिहायचं असं बिलकुल नाही. ग्लोबलिझम वर्सेस नॅशनलिझम यामध्ये मी हे सांगितलं होतं, जो ग्रीन कलर मी त्यात सांगितलं होतं की या सगळ्या ठिकाणी सगळ्या मानवतेला एकत्र येऊन आपल्याला आपल्या भविष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी कॉन्क्रीट प्लॅन ऑफ ॲक्शन करावा लागेल. आणि हा कॉन्क्रीट प्लॅन ऑफ ॲक्शन युनायटेड नेशन, युनेस्को या सगळ्या गोष्टी करताना याच्यामध्ये संत तुकारामांचं वसुधैव कुटुंबकम याला घेऊन जावं लागणार आहे. सो इट इज फ्युचरिस्टिक. तुम्ही काहीतरी भविष्य दाखवताय, तुम्ही काहीतरी पुढची दिशा दाखवताय, तुम्ही हे सांगताय की नाही आत्तापर्यंत जे मी लिहिलंय याला काहीतरी पुढचं ॲडव्हान्सवालं डायमेन्शन आहे. दॅट इज कन्क्लुजन. कन्क्लुजन इज दी प्लेस की ज्या ठिकाणी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये मार्क्स मिळणार आहेत, ज्या ठिकाणी तुमचा स्कोअर प्रॉपरला डिसाईड होणार आहे. ही सगळ्यात मेन पार्ट आहे. कन्क्लुजन फ्युचरिस्टिक असावं. जो एस्से लिहिलाय तोच एस्से परत सार नाही लिहायचा. सबसे बडा सगळ्यात मोठं खोटं आहे हे. कन्क्लुजन म्हणजे तुम्ही लिहिलेल्या एस्सेचा सार. मी खूप सगळ्या लोकांचे कन्क्लुजन वाचताना ते काय करतात, जे एस्से लिहिलात त्यालाच परत शॉर्टमध्ये लिहितात. बिलकुल नाही. कन्क्लुजनमध्ये काय असावं, नवीन आयडिया असावी, काहीतरी नवीन डेटा तुम्ही त्या ठिकाणी टाकावा, काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन द्यावी. इवन कन्क्लूड करताना एखादी नवीन कविता, एखादा नवीन कोट, एखादी नवीन इन्फॉर्मेशन और एखादी नवीन आयडिया त्या ठिकाणी द्या. आणि मग मी जाताना त्या ठिकाणी काय भारी इनोव्हेटिव्ह आयडिया देऊ शकतो याच्याबद्दल तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये विचार करायचा आहे की माझ्या कन्क्लुजनमध्ये मी वेगळं काय द्यावं. ही क्लॅरिटी जेव्हा तुम्हाला येते ऑटोमॅटिकली तुमचा स्कोअर या ठिकाणी वाढतो. ठीक आहे. हे सगळं इथपर्यंत सांगायचं होतं. डिटेल किती टाईपचे कन्क्लुजन असतात, किती टाईपचे इंट्रो असतात आपण हे नंतर बघूया. फक्त मला इथं सांगायचं की इंट्रोडक्शन डिसाइड्स रेंज. मेन बॉडीमध्ये कॉम्पिटिशन नाही. सगळ्यांना सांगतो मेन बॉडीमध्ये कसलंही कॉम्पिटिशन नाही. 1000 लोकांच्या एस्सेची मेन बॉडी 90% सेम असणार आहे. नो कॉम्पिटिशन. मेन कॉम्पिटिशन इज इंट्रोडक्शन, तुमचं कन्क्लुजन. कन्क्लुजन गिव्ज यू मार्क्स. एस्से लिहिल्यानंतर जाता जाता तुम्ही काय इम्प्रेशन क्रिएट करता ते इम्प्रेशन इथून पुढे कॅरी होणार आहे. सो कन्क्लुजन सगळ्यात जास्त क्रुशियल आहे. आत्तापासून जळी स्थळी काष्ठी पाषाणी जे आपण म्हणतो ना, प्रत्येक ठिकाणी विचार करायचा की आणि तुमच्याकडे टॉपिक लिस्ट असावे. कुठून टॉपिक आणायचे, UPSCचे PYQ आहेत ना, त्यातनं घ्या, विचार करा, थोडा वेळ द्या. सुरुवातीला 5 मिनटं ब्रेनस्टॉर्मिंग करा, मग तासभर करा. एका ठिकाणी बसून शांत बसून विचार करायची सवय लावणं गरजेचं आहे. बी अ थिंकिंग मॅन. क्लिअर? ठीक आहे, आपण थांबूया. तुम्हाला काय प्रश्न असतील तर विचारा मला. काय आणलंय का हे? UPSC किती वर्षांचं आहे हे? हां हे काय आहे, तुम्हाला एस्सेचं बेसिकवाला एक पेज दिलंय सर, तुम्हाला शेअर डिस्ट्रीब्यूट करतील. आता लगेच करणार आहे की जाताना देतील तुम्हाला. तुम्हाला काय विचारायचं विचारा मला. इथिक्स आपण परवा दिवशी घेऊया, उद्या आन्सर रायटिंगचं असणार आहे. इथिक्समध्ये पण मी शिकवणार नाही आहे. इथिक्समध्ये मी तुम्हाला पर्स्पेक्टिव्ज देणार आहे, कारण मला माहिती आहे की तुम्ही इथिक्समध्ये PhD करायला आलेले आहात. तुम्ही स्वतः शोध घेण्यासाठी आलेले आहात इथिक्समध्ये, जे खतरनाक आहे. एनिथिंग यू वॉन्ट टू आस्क? ठीक आहे, वी विल स्टॉप हिअर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बी सिरियस. 1 नाईट फाईटवाल्या डिग्रीचा वेळ गेलेला आहे आणि हे पक्क ठेवा, लक्षात ठेवा. रिझल्ट एकदाच लागणार आहे, सेलिब्रेशन एकदाच होणार आहे. हां, हे होत असताना जर नाही आलं, डोंट गेट डिमॉरलाइज्ड. मेनी गुड ऑपॉर्च्युनिटीज आर देअर, मेनी गुड थिंग्स आर देअर. पण जोपर्यंत प्रयत्न करताय, माझं म्हणणं काय की थोडंसं सिरियस व्हा, थोडं स्वतःला प्रोफेशनली बघायला शिका, थोडं स्वतःला सिरियसली घ्यायला शिका, जे गरजेचं आहे. राईट? ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. हां विचारा.
घ्या बरं.